नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आपल्यासोबत धनश्री. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. पुणे पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात 10 दिवस लॉकडाऊन. पहिले 5 दिवस फक्त मेडिकल आणि दूध सुरू राहणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली माहिती. सांगलीतील कुपवाड इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय पाटोळे यांचा दिवसाढळ्या धारदार शस्त्रानं पाठलाग करून बॉक्सून खून. आर्थिक वादातून हत्या झाल्याचा अंदाज. आरोपी फरार. बारावीचा निकाल 15 ते 20 जुलै तर 10वीचा निकाल 31 जुलैपर्यंत लागणार. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती. शरद बाकी गारद हे बाळासाहेबांनीच म्हटलं होतं. फडणवीसांचा बेस पक्का करावा लागेल. संजय राऊत यांचं वक्तव्य. सांगली जिल्ह्यात दिवसभरात एक कोरोना रुग्णाचा मृत्यू तर दिवसभरात आढळले 27 रुग्ण. यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली 610 वर. यूपीतील 8 पोलिसांच्या हत्याकांडानंतर चर्चेत आलेला कुख्यात गँगस्टर विकास दुबेचं एन्काउंटर. पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी केला खात्मा. मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात दरड कोसळली. रात्रीपासून मलबा हटवण्याचं काम सुरू. 21 तासानंतर एकेरी वाहतूक सुरू. प्रकल्प पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात. महापालिका बरखास्त करा. सुधार समितीनं हरित न्यायालयात दाखल केली याचिका. डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार. शास्त्रीनगर रुग्णालयातून पळालेला कोरोनाबाधित रुग्ण फुटपाथवर आढळला. पडलेल्या अवस्थेत 3 तासानंतर रुग्णाचा मृत्यू. आणि मुंबई पोलीस दलात पुन्हा एकदा खांदेपालट. प्रशासकीय कारणास्तव 9 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या. प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. सर्व प्रकारच्या दातदुखीवर आता हमखास रामबाण आयुर्वेदिक उपाय. भारती विद्यापीठ फार्मसी कॉलेज कोल्हापूर व टिळक आयुर्वेदिक कॉलेज पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेले एनाल्डन टॅबलेट्स. फास्ट पेन रिलीफ फॉर टूथएक. आयुर्वेदामध्ये दंतविकारावर सध्या प्रचलित असलेल्या औषधापैकी गुणकारी, कमी वेळेत वेदना थांबविणारे, दंतकृमींचा नाश, हिरड्यांची मजबूती, सूज कमी करणे, कर्णशूल, रक्तस्राव थांबवणे अशा अनेक दंतव्याधीवर बहुगुणी असे एनाल्टन टॅबलेट्सचा वापर करून दात आणि दाढदुखीपासून मुक्त होऊयात. दात दाढदुखीवर पहिले आयुर्वेदिक औषध जे पोटामध्ये घेतले जाते. दात आणि दाढदुखीवर 100% गॅरंटेड वेदनाशामक आयुर्वेदिक औषध. प्रेग्नन्सी, कॅन्सर, मधुमेह पेशंटला दात दुखीवर गुणकारी आयुर्वेदिक उपाय.
सर्व वयोगटासाठी उपयुक्त 100% गुणकारी औषध. कोणतेही साइड इफेक्ट्स नाहीत. अनाल्डंट टॅबलेट्स मे मिलिंद केमिकल्स अँड मार्केटिंग कॉर्पोरेशन. कॉन्टॅक्ट नंबर 90 288 38 178. पाहुयात आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. सांगलीच्या कुपवाडा इथं युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय महादेव पाटोळे यांचा थरारक पाठलाग करून धारदार शस्त्रानं भोसकून खून केल्याचा प्रकार आज दुपारी घडलाय. मिराज औद्योगिक वसाहतीमधील हॉटेल अशोका समोरील रोहिणी ॲग्रोटेक कोल्ड स्टोरेजमध्ये पाटोळे यांचा छिन्न-विछिन्न अवस्थेत मृतदेह सापडून आला. कुपवाड MIDC पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतले. प्राथमिक तपासात पाटोळे यांचा खून हा आर्थिक वादातून झाला असावा अशी शक्यता आहे. तिघा हल्लेखोरांनी खून करून पलायन केलं असून त्यांचा शोध सुरू आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की दत्तात्रय पाटोळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकारी सक्रिय पदाधिकारी आहेत. महापालिका निवडणुकीत ते इच्छुक उमेदवार म्हणून पुढे आले होते. औद्योगिक वसाहतीमध्ये कामगार पुरवण्याचं त्यांच्याकडे कंत्राट होतं. आज दुपारी 12च्या सुमारास ते दुचाकीवरून मिरज औद्योगिक वसाहतीकडे निघाले होते. याच वेळी हॉटेल अशोका समोरील तिघांनी त्यांच्यावर हल्ला चढवलाय. हल्ल्यामध्ये ते दुचाकीवरून खाली पडले. त्यानंतर जीव वाचवण्यासाठी पळू लागले. हॉटेल समोरच असलेल्या रोहिणी ॲग्रोटेक कोल्ड स्टोरेजमध्ये त्यांनी धाव घेतली तेव्हा तिघे हल्लेखोर मारण्यासाठी धावले. तिघांनी आतमध्ये घुसून पाटोळे यांना गाठलं आणि धारदार शस्त्रानं त्यांच्या डोक्यावर आणि इतरत्र वार केले आहेत. पाटोळे यांना वाचवण्यासाठी एक कामगार धाडसानं पुढे आला, परंतु हल्लेखोरांनी त्याच्यावरही वार केलाय. हातावर वार झाल्यानं तो जखमी झाला. तोपर्यंत अतिशय निर्घृणपणे वार झाल्यानं काही क्षणातच पाटोळे मृत झाले आहेत. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. सांगली महापालिकेच्या असणाऱ्या सावली बेघर निवारा केंद्रामध्ये एकाला कोरोनाची लागण झाली. शहरातल्या अनेक भटक्या लोकांसाठी निवाऱ्याचे हे ठिकाण असणारं केंद्र आहे. तर या केंद्रातील एका निराधार व्यक्तीलाच कोरोनाची लागण झाल्यानं केंद्रातील 58 जणांना क्वारंटाईन करण्यात आलंय. सांगलीमध्ये सामाजिक संघटना इन्साफ फाउंडेशन आणि सांगली महापालिकेच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या एका केंद्रामध्ये कोरोनाचा शिरकाव झालाय. शहरातल्या आपटा पोलीस चौकीच्या मागे असणाऱ्या महापालिकेच्या एका बंद शाळेमध्ये सावली बेघर निवारा केंद्र कार्यरत आहे. या केंद्रामध्ये सांगली महापालिका क्षेत्रात रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या व्यक्तींचं संगोपन करण्यात येतं. सदर केंद्रामध्ये सध्या 50हून अधिक बेघर असणारी वयस्कर वृद्ध व्यक्ती राहत आहेत आणि या केंद्राच्या माध्यमातून सर्वांच्या व्यवस्था करण्यात येतात. यापैकी एका वयस्कर व्यक्तीला काही दिवसांपूर्वी ताप, सर्दी, खोकला आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सदर व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलाय. त्यामुळे महापालिका प्रशासनाची एकच धावपळ उडाली आहे. तातडीनं पालिका प्रशासनानं सावली बेघर निवारा केंद्रात औषध फवारणी आणि इतर खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. याचबरोबर या ठिकाणी असणाऱ्या केंद्र प्रमुख मुस्तफा मुजावर यांच्यासह 58 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. भीक मागून कुटुंबाचा चरितार्थ चालवणाऱ्या रुकडीमधील एका वाडीतील वृद्ध कुटुंबाला अन्नधान्य आणि प्रापंचिक साहित्य देणाऱ्या इंटरनॅशनल ह्युमन राईट्स संघटनेचं कार्य कौतुकास्पद आहे. हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या वाडीत एक आजोबा पत्नीसह राहतात. ते पूर्वी गवंडी काम करत होते, पण वय झाल्यानंतर त्यांना कुटुंबाचा चरितार्थ चालवणं कठीण बनलं होतं. अशा काळात ते रेल्वेनं रोज गांधीनगर इथं येऊन भीक मागून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत असे. रोज येत असल्यामुळे गांधीनगरमधील इंटरनॅशनल ह्युमन राईट्स संघटना अस्तित्वात आहे, यांच्याशी त्यांची ओळख होती. ही संघटना त्यांना मदत करत असे, पण लॉकडाऊनमुळे ही व्यक्ती गांधीनगर इथं येणं बंद केली. या संघटनेचे पदाधिकारी गणेश नथुमुथन, गणेश देवकुळे, प्रकाश दळवी, अर्जुन बुचडे, नसीबाब
नबीसाब मन्नादाफ अशफाद सय्यद यांनी काही दिवसांपूर्वी या वृद्ध व्यक्तीचा शोधाशोध करून घर गाठलं. यावेळी लॉकडाऊनमुळे परिस्थिती पूर्णपणे ढासळलेली होती. उपासमार सुरू होती. या कार्यकर्त्यांनी गांधीनगरमधील आठवण सांगून मदतीसाठी आल्याचं सांगितल्यानंतर या वृद्धांचा अश्रूचा बांध फुटून आला. यावेळी ह्युमन राईट्स संघटनेनं रुकडी सरपंच रफिक कलावंत, शीतल खोत, कुंदन आवळे यांच्या उपस्थितीत प्रापंचिक साहित्य, अन्नधान्य देऊन आधार दिला आहे. त्यामुळं या संघटनेच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. या ठिकाणी या जगामध्ये कुठेतरी माणुसकी आहे याचं जिवंत उदाहरण म्हणजे आमचे आत्ता झालेले आमचे मित्र ग्रामपंचायत सदस्य गणेश देवकुळे साहेब, मानव अधिकार संघटनेचे सचिव आणि त्यांच्या मानव अधिकार संघटनेचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी आले आणि सरपंचांच्या कानावर अशी बातमी घातली की रमेश कांबळे तुम्हाला परिचित आहेत का. तर सरपंचाने 1-2 मिनिटात चर्चा केली आणि सांगितले की आमच्या जवळजवळ आमच्या बेगर वसाहतीत राहताना ते परिचय आहेत. हे कशासाठी? तर हे गणेश देवकुळे यांनी सांगितलं की गांधीनगरसारख्या ठिकाणी आमच्या रुकडीसारख्या बेगर वसाहतीत एक आपले रमेश कांबळे काका हे आमच्या कायम सहवासात असतात आणि ते कोरोनाच्या ह्याच्यामुळे कोविडमुळे त्या येऊ शकले 3-4 महिने. तरी पण आम्ही त्यांचा पत्ता घेतला, ठाव ठिकाणं काढला. त्यांची परिस्थिती हालाकीची असल्यामुळं त्यांना आमच्याकडून काहीतरी देणं गरजेचं आहे. एक माणुसकीच्या नात्याने त्यांनी या ठिकाणी जीवनावश्यक वस्तू आणून दिलं आणि त्या रमेश काकांना या ठिकाणी त्याचा लाभ झाला. त्याबद्दल मी आमच्या रुकडी ग्रामपंचायतीच्या वतीनं, आमच्या वार्ड नंबर 6च्या वतीनं त्यांच्या सर्व टीमचं या ठिकाणी आभार मानतो. आणि तुम्हाला गणेश देवकुळे साहेब अशी मी विनंती करतो परमेश्वरने की आयुष्यभर तुम्ही अशाच पद्धतीने प्रामाणिकपणे काम करत राहा. तुमच्या मागं तुम्ही काही नाही म्हटलं तर तुमच्या मागं परमेश्वर कायमस्वरूपी अडचणीच्या काळात धावून येणार. कारण का ह्याचंच कारण असं आहे की तुम्ही ज्या पद्धतीने प्रामाणिकपणे अशा वडीलधाऱ्या माणसांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला तुम्ही जीवनावश्यक वस्तू वाटता. त्यामुळे तुम्हाला भविष्यात तुमच्या सर्व टीमला एक भविष्यात चांगल्या पद्धतीने यशस्वीची वाटचाल व्हावी हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुम्ही तुमच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. थांबते जय हिंद. आज या रुकडी गावामध्ये बेगर वसाहतीमध्ये खास करून ग्रामपंचायत गांधीनगरचे सदस्य गणेश देवकुळे, मानवाधिकार संघटनेचे ते सचिव आहेत, काम करतात. त्यांच्यासोबत आलेले मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष आलेले सर्व त्यांचे पदाधिकारी, प्रथमतः या रुकडी नगरीमध्ये त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो संपूर्ण रुकडी गावाच्या वतीनं व ग्रामपंचायत रुकडीच्या वतीनं. आज त्यांनी या ठिकाणी येऊन एक चांगलं काम या रुकडी गावामध्ये केलेलं आहे आणि ते खास करून आमच्या गावचे रमेश कांबळे हे गरीब अत्यंत आहेत. त्यांचे गांधीनगरमधले संबंध धरून त्यांना यांची परिस्थिती अत्यंत गरिबाची असं वाटून त्यांनी जीवनावश्यक वस्तू, तांदूळ, गहू आणि काय जे लागलं ते त्यांना ते आज रोजी आमच्या हस्ते दिलं. अत्यंत चांगलं पुण्याचं काम हे मानवाधिकार संघटना करत आहे आणि आज आमच्या रुकडी गावामध्ये त्याचा हे आमच्या नागरिकांना लाभ झाला. सर्वांनाच मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. त्यांच्या हातनं असंच काम भविष्यात व्हावं असं शुभचिंततो. गांधीनगर, वळिवडे, चिंचवाड या भागात संभाव्य पुराच्या काळात पुरेशी वीज उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करवीर शिवसेनेच्या वतीनं गांधीनगर वीज कार्यालय आणि बापट कॅम्प वीज अधिकाऱ्यांना देण्यात आले. करवीर तालुक्यातील गांधीनगर, वळिवडे आणि चिंचवाड या गावात गतवर्षीच्या महापुरामुळं या भागातील बरेच दिवस वीज खंडित झाली होती. त्यामुळे ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय झाली, व्यापाऱ्यांचंही मोठं नुकसान झालं होतं. यावर्षी असा महापूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गतवर्षीचा कटू अनुभव लक्षात घेता वीज वितरण कंपनीनं योग्य ती दक्षता घ्यावी. आपत्कालीन स्थितीत वीज पुरवठा खंडित होऊ नये, ग्रामस्थ व्यापाऱ्यांचं हाल होऊ नये, नुकसान होऊ नये याची दक्षता गांभीर्यानं घ्यावी. ज्या भागात पुराचं पाणी आलं नव्हतं त्या भागात गतवर्षी वीज खंडित झाली होती. त्यामुळे कूपनलिका असूनही लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध झालं नाही. याचा गैरफायदा पाणी विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात घेतला. वीज नसल्यानं अनेकांनी आपले घरदार सोडून पै पाहुण्यांच्या घरी आश्रय घेतल्यानं त्यांच्या घरी छोट्या मोठ्या चोऱ्याही झाल्या. याबाबत गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी आपणच अन्य ठिकाणाहून वीज उपलब्ध करून देण्यासाठी आत्तापासूनच पूर्वतयारी करावी.
यावेळी अधिकाऱ्यांनी संभाव्य पूर येणाऱ्या भागात कोणाचाही वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी योग्य ते नियोजन करू असं आश्वासन करवीर शिवसेनेला दिलं आहे. यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, पोपट दांगट, गांधीनगर शहर प्रमुख दिलीप सावंत, वीरेंद्र भोपळे, दीपक पोपटणी, प्रफुल्ल घोरपडे, शाखा प्रमुख दीपक अंकल, प्रमुख सुनील परपाणी, राजू सुंदराणी इत्यादी उपस्थित होते. डोंबिवलीमधील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. शास्त्रीनगर रुग्णालयातून पळालेला कोरोनाबाधित रुग्ण हा फुटपाथवर आढळून आला. तोही तो पडलेल्या अवस्थेत होता. 3 तासानंतर या रुग्णाचा मृत्यू झालाय. व्हिडिओमध्ये फुटपाथवर कोरोनाबाधित रुग्ण झोपलेला असल्याचं दिसून येत आहे. स्थानिक रहिवाशांनी याबाबत रुग्णालयाला फोन करून माहिती दिली. काही कालावधीनंतर या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र यानंतर या रुग्णाला तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केलं आहे. याबाबत शास्त्रीनगर रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुहासिनी बडेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आयसीयूमध्ये सदर रुग्ण उपचार घेत होता. मात्र आयसीयूमध्ये 2 रुग्णांचा मृत्यू झाला होता. हे मृतदेह बाहेर काढण्यात रुग्णालय स्टाफ व्यस्त असल्याचा फायदा घेत हा रुग्ण पळून गेला होता. मात्र गर्दीत याची माहिती मिळण्यास उशीर झाला. माहिती मिळताच त्याला पुन्हा उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र प्रकृती खालावल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे असं सांगत कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे. डोंबिवलीमधून बोलतोय. डोंबिवली वेस्टून कोपर रोडवरून हा मनुष्य 2 घंट्यापासून इथं पडलाय. सतत असाच आपल्या जीवाची हालचाल न करता अजूनचा तडपतो तो मनुष्य. बाजूला हॉस्पिटल आहे, कोपर रोड, शास्त्री नगर. तरी इकडचे माणसं कोणी त्याला उचलून आम्ही विनंती करतो की त्याला घेऊन जावा इथनं, तरी ते कोणी त्याला बघायला तयार नाही इकडे. आणि हे मनुष्य असंच पडून त्याचा जीव गमावला त्या माणसानी. आता इथे भरपाई कोण करणार? याची फॅमिली कुठे आम्हाला काहीच माहिती नाही. पण हा इथं मनुष्य पडून पडला होता, त्याचा आम्हाला काहीच माहिती नाही. आता याची जिम्मेदारी कोण घेणार? आम्ही कॉल करून बोलवलं, कोणी आलं नाही. आम्ही कॉल केला, सगळं केलं, तरी पोलिसांना तरी कोणी आलं नाही इकडे. हॉस्पिटलला बी बोलतो तरी कोणी आलं नाही. मेल्यानंतर आले. 1.5 तास झाला आम्ही झटझट करतोय. ह्यो मनुष्याचा आता जीव गेला, त्यानंतर आला. याची जिम्मेदारी कोण घेणार? आता पण आले नाही, आम्ही उभे. सगळं झालं, आता या माणसाचा जीव गेला, याची जबाबदारी कोण घेणार? हा माणूस कुठायचा आहे, काय काहीच माहिती नाही. या मनुष्यामुळं जर दुसऱ्याला कोणाला काय इजा झाली, काय झालं, तर याची जबाबदारी कोण घेणार? हे आमची गरीब लोकांची झोपडपट्टी इथं, याची जबाबदारी कोण घेणार? ही सांगा तुम्ही. हा मनुष्य कधीपासून इथं बसलाय, 2 तासापासून आपल्या जीवाची धडपड करतोय, तरी या मनुष्याला कोणी नाही पोलीस सहारा देत, नाही हॉस्पिटल सहारा देत. अरे आम्ही पण माणूस आहेत, आम्हाला पण फॅमिली आहे, आम्ही पण जाऊ शकत नाही. हा सर, बरोबर सर, बरोबर. मग आम्ही त्या माणसाकडे कसं जाऊ? आम्हाला कसं मेल्यानंतर आले ते. आणि हॉस्पिटल जो त्या माणसाने जीव गमावला तेव्हा ते आले. बरोबर. तेव्हा ते आले, अजून पण नाही आले. अजून पण नाही आले, फक्त बघून गेले. या माणसाने आपला जीव गमावला. अरे गमावला, अरे तुम्हाला बोलता घेऊन जा, तुम्ही आलेच नाही, घ्यायला तर कसं काय? महाराज सरकार 2 तासानंतर हे आपले डेट झाल्यावर डेट घ्यायला आले. ही डेड बॉडी घ्यायला आले 2 तासानंतर. अरे माणूस 2 तास कोणी तडपत होता, जीव तेव्हा कोणी आलं नाही, ना पोलीस नाही, ना कोणी. हे आता आले. याबाबत सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी आरोग्य विभागानं मनात आणलं तर कोरोना नियंत्रणात आणू शकतात. मात्र त्यांची मानसिकता नाही. या घटनेस जबाबदार अधिकाऱ्यांवर आयुक्तांनी कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. डोंबिवली पश्चिम येथील शास्त्रीनगर रुग्णालयाच्या बाहेर फुटपाथवर एका कोरोना रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला. KDMC प्रशासनच या मृत्यूला जबाबदार आहे. माननीय आयुक्तांनी साथरोग प्रतिबंधक अधिकारी आणि जे मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. आज KDMCमध्ये लोक रस्त्यावर मरत आहेत. खरं तर KDMCच्या अधिकाऱ्यांनी जर मनात आणलं तर 8 दिवसात सर्व परिस्थिती नियंत्रणात आणतील, पण तशी मानसिकता त्यांच्यात दिसून येत नाही आहे. तेव्हा आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजनाही लवकरात लवकर कराव्यात.
सध्या उल्हासनगरची परिस्थिती बघता कोरोनाचा वेग कमी होताना दिसत नाहीये. याला रोखण्यासाठी सर्व क्षेत्रातील कर्मचारी आणि नागरिक अथक प्रयत्न करतायत. मात्र वैद्यकीय अधिकारी नागरिकांचे कॉलच उचलत नाहीयेत. कोरोना या विषाणूनं सर्वत्र हाहाकार माजवल्यामुळं अक्षरशः नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. मग ते लग्न समारंभ असो किंवा मरण असो, तिथं जाण्यासाठी नातेवाईक हिंमत करतच नसल्याचं दिसून येत आहे. यामुळे नात्यांमध्येही दुरावा निर्माण झालाय. आपल्या परिसरात एकदा पाहुणा किंवा कुटुंब आलं तर तिथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होत आहे. विभागात संसर्ग होणे या भीतीपोटी याची माहिती मनपा अधिकाऱ्याला देण्याचा प्रयत्न करतात, पण अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचं दिसून येत आहे. जर एखादा व्यक्ती पॉझिटिव्ह आला तर आजूबाजूच्या लोकांना नाहक क्वारंटाईन व्हावं लागतं. हे थांबवण्यासाठी वैद्यकीय अधिकारी यांनी नागरिकांचे कॉल उचलून माहिती घेऊन त्यावर लगेच ॲक्शन घेतली तर नक्कीच होणारा संसर्ग टळेल अशी चर्चा शहरात सुरू आहे. सुखनंदन गवई, SBN मराठी, उल्हासनगर, ठाणे. सांगली महापालिकेकडून अमराईमध्ये आजपासून गप्पी मासे पैदास केंद्राची सुरुवात झाली. डेंग्यू डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी मनपाचा हा निर्णय आहे. नागरिकांनी गप्पी मासे नेण्याचं मनपा आयुक्तांचं आवाहन आहे. जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाकडून हे गप्पी मासे मनपाला देण्यात आले असून अमराईमध्ये जुन्या कारंजाच्या हौदात हे मासे सोडून पैदास केली जात आहे. हे मासे नागरिकांना मोफतपणे उपलब्ध केले जाणार आहेत. अमराईमध्ये नागरिकांना गप्पी मासे मिळतील, जे मासे आपल्या आजूबाजूला पाण्याच्या डोहात किंवा पाणी साठून असलेल्या सार्वजनिक ठिकाणी ते आपण सोडू शकतो. हे गप्पी मासे डेंग्यू तसंच चिकनगुनिया डास अळ्या खातात आणि त्यामुळं कोणत्याही प्रकारच्या डासांची उत्पत्ती रोखण्यास मदत होत असते. त्यामुळं ज्या नागरिकांना गप्पी मासे हवे आहेत त्यांनी अमराईमध्ये येऊन ते घ्यावेत असं आवाहन मनपा आयुक्त नितीन कापडनीस यांनी केलं आहे. यावेळी मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील आंबोळे, मनपाचे उद्यान अधीक्षक शिवप्रसाद कोरे, हिवताप कार्यालयाचे आरोग्य सहाय्यक AT शेरकर, विनोद दासेमे, सुरेश वनखंडे, मनपाचे मुकादम सुनील कुंभार इत्यादी उपस्थित होते. सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका आणि जिल्हा हिवताप केंद्र यांच्या माध्यमातून सांगली महानगरपालिकेच्या अमराई उद्यानामध्ये गप्पी मासे पैदास केंद्र तयार केलेलं आहे. सध्या डेंग्यू, चिकनगुनिया किंवा भविष्यात लेप्टोस्पायरोसिस सारखे आजार पाण्याच्या माध्यमातून होऊ शकतात. तर अशा वेळेस डासांची आळी नष्ट करण्यासाठी किंवा डासांची अंडी नष्ट करण्याचं काम ह्या गप्पी माशांच्या माध्यमातून होतं. त्यामुळे सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातल्या सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे की आपल्या घराच्या आसपास जर अशी पाण्याची स्थानं असतील जिथे पाणी साठून राहतं, तर अशा ठिकाणी गप्पी मासे टाकण्यासाठी आपल्याला गप्पी मासे हवे असतील तर आपण अमराईमध्ये येऊन या ठिकाणाहून गप्पी मासे केंद्रातून गप्पी मासे घेऊ शकतात. तरी सगळ्यांना विनंती आहे की आपापल्या भागामध्ये जिथे पाणी साचतं त्या भागात गप्पी मासे नेऊन सोडावेत आणि आपला भाग कुठल्याही आजारापासून दूर ठेवावा. मी आरोग्य सहाय्यक AT शेरकर, विनोद दासिमे आणि वनखंडे हे आम्ही आरोग्य जिल्हा हिवताप अधिकारी आणि नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या अमराई येथे गप्पी मासे पैदास केंद्र चालू केलेलं आहे. तर नागरिकांना एक आवाहन करण्यात येतं आहे की आपल्या परिसरातील ज्या ज्या ठिकाणी डासोत्पत्ती स्थानक आहेत अशा ठिकाणी ही गप्पी मासे जर सोडले तर डासोची उत्पत्ती 100% आपल्याला कंट्रोल करता येते. आणि जनतेला आवाहन करण्यात येते की तुमच्या परिसरात ज्या ज्या ठिकाणी पाण्याचे साठे आहेत, नाले असू देत, गटारे असू देत, पाण्याचे हौद असू देत, रिकामे प्लॉट्स असू देत, अशा ठिकाणी या गप्पी माशाचा 100% वापर करावा ही लोकांना आम्ही आवाहन करतो. व्यापाऱ्यांनी मास्क, सॅनिटायझरचा कंपल्सरी वापर करावा. नगरपालिका प्रशासनानं जाहीर केलेल्या नियमांचं पालन करावं असं आवाहन नगराध्यक्ष आणि काही नगरसेवकांनी कार्यकर्त्यांसोबत दारोदारी जाऊन केलं आहे. जयसिंगपूर शहरामध्ये 10 दिवसांचा जनता कर्फ्यूला स्थगिती देत शुक्रवारपासून सर्व व्यवहार सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय झाला. या अनुषंगानं मीच माझा रक्षक या मथळ्याचे प्रसिद्धीपत्रक शहरातील सर्व व्यापाऱ्यांना दारोदारी जाऊन प्रत्येक व्यापाऱ्यानं मास्क आणि सॅनिटायझर कंपल्सरी वापर करावा. नगरपालिका आणि पोलीस प्रशासनानं दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे अशी विनंती करण्यात आली आहे.
रोडवरून तसंच जे नागरिक विना मास्क अजूनही फिरतायत त्यांना हात जोडून विनंती करण्यात आली. या कोरोना जनजागृती मोहिमेस क्रांती चौकातून प्रारंभ करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने, नगरसेवक बजरंग खामकर, शैलेश चौगुले, माजी नगरसेवक शैलेश अडके, शंकर नाळे, सागर मदनाईक, आदम मुजावर, वासुदेव भोजने, संजय मदनाईक आदींसह व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते सामील झाले होते. शहरामध्ये आपण या ठिकाणी सर्व व्यापारी बंधू, सर्व सन्मान्य नागरिक, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आडके दादा, आमचे नगरसेवक शैलेश चौगुले दादा, शंकर नाळे दादा, आम्ही सगळेच जण एक नागरिक म्हणून आज या ठिकाणी या बाजारपेठेमधलं फिरून लोकांमध्ये जनजागृती करीत आहोत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सुदैवानं जयसिंगपूरमध्ये रुग्णसंख्या ही थांबलेली आहे, वाढत नाही आहे. परंतु आजार हा केव्हा, कसा, कुठे आणि कुणाला होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे आपणच आपल्या दैनंदिन जीवनात काहीतरी बदल करून कंटिन्यू मास्कचा वापर करणे, घराची पायरी उतरताना तोंडावरती मास्क असणं गरजेचं आहे. प्रत्येक व्यापारी बंधूंना कळकळीची विनंती आहे की दुकानाच्या समोर तुमचं सॅनिटायझर असणं गरजेचं आहे. दुकानात येणारा प्रत्येक ग्राहक मास्क घालून येईल की नाही खात्री करा. दुकानातल्या कर्मचाऱ्यांनी मास्क घाला. एक डिस्टन्स ठेवा. 2-2 मीटरच्या अंतरामध्ये तुम्ही त्या ठिकाणी ग्राहकांना त्या ठिकाणी उभं करा आणि वारंवार हात धुणे किंवा सॅनिटायझर वापरणे या त्रिसूत्रीचा जरी आपण वापर केला तर कोरोना या आजारापासून आपण खूप चांगल्या पद्धतीने लढा देऊ शकतो. कारण येणाऱ्या काळामध्ये हा आजार असाच वाढत जाणार आहे. जोपर्यंत औषध किंवा लस येते तोपर्यंत आपल्याला आपल्या रोगप्रतिकार शक्ती आणि या काळजीनिशी आपल्याला त्याच्यावरती लढा द्यायचा आहे. त्यामुळे मीच माझा रक्षक होऊन आपल्याला लढायचं आहे. समाजाचा भक्षक आपल्याला व्हायचं नाही आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांना कळकळीची विनंती करते. माझ्या व्यापारी बंधूंना, व्यावसायिकांना, पथविक्रेत्यांना कळकळीची विनंती करते की तुमच्या पोटावरती आपल्याला पाय आणायचा नाही आहे किंवा पुन्हा आपल्याला गाव बंद करायचं नसेल तर या छोट्या छोट्या गोष्टींचं पालन करा. इथून पुढे आपण अशाच पद्धतीने या कोरोनाशी लढा द्यायचा आहे. धन्यवाद. वळिवडे इथल्या हॉटेल व्यावसायिकाचा गुरुवारी रात्री मृत्यू झाल्यामुळे वळिवडे, गांधीनगरसह परिसरात भीती आणि हलाखीची परिस्थिती निर्माण झाली. यामध्ये आणखीन 2 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे गाव पूर्णतः सील करण्यात आले. करवीर तालुक्यातील वळिवडे सामाजिक कार्यकर्ते यांचं गांधीनगर इथं हॉटेल आहे. त्यांना नुकतंच काही दिवसांपूर्वी शिवभोज थाळींची परवानगी मिळाली होती. गेले 8 दिवस आजारी होते. वारंवार ताप येत होता. तब्येतीत सुधारणा न झाल्यानं त्यांना कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यांचा स्वॅब घेण्यात आला. बुधवारी रात्री कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर वळिवडे, गांधीनगर परिसरात खळबळ उडाली होती. याचबरोबर गांधीनगर इथल्या इंदिरा झोपडपट्टीतील एक महिला पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळं हे दोन्ही परिसर सील करण्यात आले. गुरुवारी रात्री हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले. आज वळिवडे ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि सदस्यांनी गावांमध्ये उपाययोजना सुरू केल्या आहेत. प्रत्येक गल्लीमध्ये औषध फवारणी सुरू करण्यात आली. दरम्यान वसंतशहा कॉलनीतील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं तिथला परिसरही सील करण्यात आला आहे. त्याच्या कुटुंबातील आणि संपर्कात आलेल्या 10 जणांना तपासणीसाठी पाठवण्यात आलं असून या तरुणाच्या संपर्कात आणखी कोणी आलं होतं का याचाही शोध घेण्यात येत आहे. हेरले इथल्या एका व्यक्तीला डेंग्यूची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर परिसरात भीती निर्माण झाली. याबाबत हेरले ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला माहिती देऊनही 48 तास उलटले तरीही या परिसरात कुणीच न फिरकल्यामुळे एखाद्याचा जीवच गेल्यावर यंत्रणा येणार का काय असा सवाल उपस्थित होत आहे. हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या तिरंगा मंडळ आणि पोस्ट ऑफिस परिसरात घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय. गटारी अर्धवट अवस्थेत असून शौचालयास आणि सांडपाणी नेहमी साठून राहतंय. याबाबत ग्रामपंचायतीला कळवूनही ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढत गेल्यामुळे 8 दिवसांपासून तापाची साथ सुरू झाली. जवळपास 50-60 रुग्णांवर ठिकठिकाणी उपचार झाले आहेत. यातील एका ज्येष्ठ नागरिकाला पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे. त्याचा डेंग्यूचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं याबाबतची उपाययोजना करण्यासाठी हेरले ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात माहिती देण्यात आली. उपाययोजना करण्याऐवजी हा रिपोर्ट खोटा ठरवण्याकडे ग्रामपंचायतीने ताकद आणि खर्च केल्याची चर्चा सुरू आहे. काही वर्षांपूर्वी एक लहान मुलीचा डेंग्यूनं मृत्यू झाला होता. यावेळी ग्रामपंचायतनं हा अहवाल खोटा असल्याचं भासून गावामध्ये वातावरण दूषित केलं होतं. आताही असाच प्रकार सुरू झाल्यामुळं मृत्यू झाल्यावरच प्रशासन लक्ष देणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनाबाबत संताप व्यक्त होत आहे.
पलूस तालुक्यातील दुधोंडी इथं दिवसेंदिवस वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हॉटस्पॉट बनलेल्या या गावातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते. बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचे स्वॅब घेण्याची मोहीम आरोग्य विभागामार्फत युद्ध पातळीवर सुरू आहे. हॉटस्पॉट बनलेल्या दुधोंडीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 24 वर गेली आहे. 27 जून रोजी पुन्हा 65 वर्षीय पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलाय. बघता बघता रुग्णांची संख्या 24 वर पोहोचली. याच व्यक्तीच्या संपर्कातून ब्रह्मनाळमध्ये 2 तर बोरजाई नगर अमनापूर इथं एकाच कुटुंबातील 12 जणांना कोरोना बाध झाली आहे. शुक्रवारी एका दिवसात 6 जणांना लागण झाल्याचं समजतात दुधोंडी ग्रामस्थांची धाकधूक वाढली आहे. गावात शांतता असून 28 दिवस सर्व व्यवहार पुन्हा बंद ठेवण्याच्या सूचना सरपंच विजय अरबुणे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष डॉक्टर नागराज रानमाळे यांनी दिल्या आहेत. सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असला तरीही त्याला प्रतिसाद ते देत आहेत. दुधोंडी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून सर्व रस्ते सील केल्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील कामे करताना अडचणींना तोंड द्यावं लागते. सध्या ऊस लागणीसह अन्य कामांचे दिवस असून शेतकऱ्यांना घरीच बसावं लागत आहे. त्यामुळे सर्व कामं खोळंबली आहेत. संदीप नाझरे, SBN मराठी, पलूस. सेवा सदन हॉस्पिटलमध्ये आपण सगळे प्रिकॉशन्स किंवा काळजी घेऊन आपले नॉन कोरोनाशी जे लागणारे ट्रीटमेंट आणि डायग्नोसिस आहेत या सर्व्हिसेस चालू ठेवल्या आहेत. तर कृपया गरजूंनी त्याचा लाभ घ्यावा. सेवा सदन हॉस्पिटलचे नेत्र विभाग पूर्वीसारखं तुमच्या सेवेसाठी कार्यरत आहे. कोरोना इन्फेक्शन टाळण्यासाठी आम्ही सर्व प्रकारची काळजी घेऊन नेत्र तपासणी व उपचार सुरू करत आहोत. तुम्ही सर्व रुग्णांनी याची लाभ घ्यावे. नमस्कार. नमस्कार, मी डॉक्टर रविकांत पाटील, सेवा सदन हॉस्पिटल मिरज. आता आपल्याला माहित आहे की लॉकडाऊन 4.0 चालू झालेला आहे. आता आपल्याला कोरोनाची एक्झिट पॉलिसी तयार केली पाहिजे. ह्या पूर्ण लॉकडाऊनमध्ये सेवा सदन हॉस्पिटल हे नेहमीच तुमच्या सेवेसाठी उपलब्ध होते आणि ते इथून पुढे सुद्धा असंच उपलब्ध राहणार आहे. कोरोनाला ज्या ज्या गोष्टी कोरोना म्हणून आपल्याला प्रिव्हेंट करता येतील त्या सगळ्या गोष्टींचे आपण प्रिकॉशन्स घेतलेले आहेत आणि आपण सगळे मिळून ह्या कोरोनावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू. सर्व प्रकारच्या दातदुखीवर आता हमखास रामबाण आयुर्वेदिक उपाय. भारती विद्यापीठ फार्मसी कॉलेज कोल्हापूर व टिळक आयुर्वेदिक कॉलेज पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेले एनाल्डन टॅबलेट्स, फास्ट पेन रिलीफ फॉर टूथएक. आयुर्वेदामध्ये दंतविकारावर सध्या प्रचलित असलेल्या औषधापैकी गुणकारी, कमी वेळेत वेदना थांबविणारे, दंतकृमींचा नाश, हिरड्यांची मजबूती, सूज कमी करणे, कर्णशूल, रक्तस्राव थांबवणे अशा अनेक दंतव्याधीवर बहुगुणी असे एनाल्टन टॅबलेट्सचा वापर करून दात आणि दाढदुखीपासून मुक्त होऊयात. दात दाढदुखीवर पहिले आयुर्वेदिक औषध जे पोटामध्ये घेतले जाते. दात आणि दाढदुखीवर 100% गॅरंटेड वेदनाशामक आयुर्वेदिक औषध. प्रेग्नन्सी, कॅन्सर, मधुमेह पेशंटला दात दुखीवर गुणकारी आयुर्वेदिक उपाय. सर्व वयोगटासाठी उपयुक्त 100% गुणकारी औषध. कोणतेही साइड इफेक्ट्स नाहीत. एनाल्डन टॅबलेट्स मे मिलिंद केमिकल्स अँड मार्केटिंग कॉर्पोरेशन. कॉन्टॅक्ट नंबर 90 288 38 178. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन, त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील.
एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 947 696. बीड जिल्ह्यातील एक खळबळजनक प्रकार घडलाय. मध्यरात्री झालेल्या पावसात 2 गावांना जोडणारा पूल वाहून गेलाय. वर्षभरापूर्वी उभारलेला पूल हा पावसात वाहून गेल्यामुळे संबंधित ठेकेदाराचं पितळ उघडं पडलंय. कालपर्यंत 2 गावांना असणारा पूल सकाळी वाहून गेल्याचं समोर आल्यानं गावकऱ्यांमधून आश्चर्य व्यक्त केले जाते. पूल वाहून गेल्यानं सिंदफणा नदीतील पाणी शेतात आले. परिणामी खरीपाचं पीक वाहून गेलंय. त्यामुळे वाहून गेलेला पूल पुन्हा उभारण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांमधून केली जात आहे. इचलकरंजी शहरात बाजारात दिवाळीसारखी गर्दी पाहायला मिळाली. तर यासोबतच सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णतः फज्जा उडालेल्याचं चित्र पाहायला मिळालं. इचलकरंजी शहरामध्ये 7 तारखेपासून 14 तारखेपर्यंत नगरपालिकेने जनता कर्फ्यू पुकारले. शहरात कोरोना महामारी रोग आटोक्यात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. शहरामध्ये आज 95 रुग्ण आढळलेत. आजपर्यंत हे 95 रुग्ण आढळले असून यापैकी 25 रुग्ण बरे झाले आहेत आणि ते घरी परतलेत, तर 8 रुग्ण मयत झाले आहेत. शहराला आज लॉकडाऊनमध्ये बाजार खरेदी करण्यास 6 ते 11 मुभा देण्यात आली होती. नागरिकांनी बाजारात भाजीपाला आणि इतर वस्तू घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. सोशल डिस्टन्सिंगचा तर पूर्णतः फज्जा उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. जणू काही शहरात दिवाळीचीच खरेदी होत आहे की काय अशी मोठी गर्दी नागरिकांनी केली होती. शहरात वाढणारी संख्या ही रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळं सर्वांनीच अतिशय काळजी घेणं महत्त्वाचं बनलंय. त्याचबरोबर शहर बंद करण्यासाठी शहर समितीनं गेल्या 2 बैठका घेतल्या होत्या. या बैठकीमध्ये शिवसेनेच्या एका नेत्याला कोरोनाची लागण झाली. या दोन्ही बैठकीला हा नेता उपस्थित होता. त्यामुळं समितीला होम क्वारंटाईन होण्याची वेळ आता आली आहे. तसंच पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांनाही होम क्वारंटाईन होण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आहेत. नागरिकांनी आपल्या परिवाराची सुरक्षितता बाळगूनच बाहेर पडावं, पण असं काही दिसून येतच नाही. गेल्या 4 महिन्यांपासून पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा काम करून नागरिकांना आवाहन करते, पण नागरिक या आव्हानाला धुडकावून लावतायत. अशी जर यंत्रणा राहिली तर कोरोना महामारी पहिला शहरांमध्ये पसरण्यात मोठा वेळ लागणार नाही. जालना शहरामध्ये 36 स्पॉटवर मोबाईल रुग्णवाहिकेद्वारे संवेदनशील व्यक्तींसाठी टेस्टिंग सुविधा उपलब्ध होणार आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांनी आज टाउन हॉल इथल्या सभागृहामध्ये मुख्य अधिकारी नितीन नार्वेकर, आरोग्य अधिकारी आणि नगरसेवक यांची संयुक्त बैठक घेऊन या विषयावर सविस्तर माहिती दिली. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांनी आज टाउन हॉल मधील सभागृहात मुख्य अधिकारी नितीन नार्वेकर, आरोग्य अधिकारी आणि नगरसेवक यांची संयुक्त बैठक घेऊन या विषयावर सविस्तर माहिती दिली. प्रत्येक प्रभागात 20 व्यक्तींचे हाय रिस्क असलेल्यांचे स्वॅब टेस्टिंग केले जाणार आहे. अशा व्यक्तींची यादी नगरसेवक यांना दिली जाईल. गर्दी टाळून केवळ संबंधित व्यक्तीचे स्वॅब घेतले जातील. स्वॅब टेस्टिंग सोबत अँटीजेन टेस्टिंग नवीन प्रणाली उपलब्ध झाली आहे. लक्षणं असलेल्या व्यक्तींना याद्वारे टेस्टिंग केले जाण्यासाठी नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती नीमा अरोरा यांनी दिली आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा या असंही म्हणाल्या की 36 स्पॉट जालना शहरात निवडले आहेत. यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. जालन्यातील नगरसेवकांसोबत बैठक आयोजित करून या 36 स्पॉटमधील हाय रिस्क असे स्वॅब नमुने घरोघरी जाऊन घेता येऊ शकतील का, असंही अरोरा यांनी व्यक्त केलं आहे. यासोबतच शिवसेना गटनेते विजय पवार आणि शिवसेना शहरप्रमुख नगरसेवक विष्णू पाचपुले यांनी सभागृहात अशीही मागणी केली की कोविड-19चे जे कोरोना रुग्णांचे जे बळी गेले, या बळींसाठी नगरपालिकेनं खर्च करावा, असा आवाजही त्यांनी उठवला आहे. त्यासोबतच त्यांनी आज असाही मुद्दा मांडला की नगरपालिका नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांनी या मुद्द्यावर 10 लाखांची तरतूद मंजुरी लगेच मंजूर केली आहे. नगरपालिका संस्कारासाठी लागणारे आणि दफनविधीसाठी लागणारा खर्च करणार आहे. कोविड हॉस्पिटलमधील डॉक्टर DP चव्हाण यांनी कोरोनावर मात करण्यासाठी उपाययोजना कशा पद्धतीनं करता येतील आणि त्यासोबतच जनतेनंही कोणती काळजी घ्यावी याविषयी योग्य मार्गदर्शन केलं आहे.
मीटिंगमध्ये आपण 36 जागा निश्चित केलेल्या आहेत, जिथे आपल्या मोबाईल व्हॅन ठराविक काळासाठी तिथे उभे राहतील आणि त्याच्यानंतर तिथे जी नागरिकांची यादी आपण देऊ त्याप्रमाणे त्यांचं स्वॅब टेस्टिंग केलं जाईल. सर ते आत्महत्येसाठी ती जागा आता कमी पडलेली सर, इंडिया आपलं या गांधीनगरला आता रहमानगंजला होणार सर, तिथं होणार का सर? आता तिथे जागा कमी पडत असल्यामुळे जालना नगरपालिका हद्दीमध्ये जेवढी दफनभूमी आहेत तिथे आपण दफन करण्याची कार्यवाही करणार. सर विष्णू पाचपुले आणि विजय पवार यांनी जी मागणी केली सर 10 लाखाची तरतूद, त्यात ती मंजूर केली सर? त्याच्याबाबत आता रिसर्च ठराव आणून आपण ती मंजूर करून घेऊ, पण यापुढे आपण कुठल्याही दफनविधीसाठी पैसे घेणार नाही. कोरोनाला हा भिण्यासारखा विषय नाही. कोरोना हा निश्चितच इतर व्हायरससारखा जरी असला तरी त्यापेक्षा थोडंसं वेगळा स्ट्रॉंग व्हायरस आहे आणि त्याच्यामुळं तो बरा व्हायला कदाचित एक 8 ते 10 दिवस होतो. इतर व्हायरसेस 3 ते 4 दिवसामध्ये बरे होतात. ह्या व्हायरसला निश्चितच आपण आयसोलेशनमध्ये राहिल्यानंतर आपली प्रतिकारशक्ती वाढत जाते. जशी प्रतिकारशक्ती वाढल्यानंतर हा व्हायरस कमजोर होतो आणि आपली पेशी त्याच्यावर चांगलं काम करून त्याला मारतील आणि तो पेशंट बरा होतो. सर मला सांगा सर, कोरोना टाळण्यासाठी काय काय पदार्थ असतील? सगळ्यात महत्त्वाचं जर असेल कोरोना जर टाळायचं किंवा अवॉइड करायचं, त्याला होऊ द्यायचं नसेल तर मास्क व्यवस्थित लावलं पाहिजे. मास्क लावल्याशिवाय बाहेर कोणीही फिरू नये. मास्क नसेल तर त्याचा प्रादुर्भाव 50% वाढतोय आता, आणि ज्याने जर मास्क लावला असेल, व्यवस्थित जर ते सोशल डिस्टन्स ठेवली असेल तर निश्चितच त्याचा प्रतिबंध करायला आपल्याला यश येईल. दुसरा मुद्दा, हा व्हायरस जेव्हा वाढतोय तर थंड ज्याला म्हणतो एसीमध्ये वगैरे जास्त वाढत असतो, त्यामुळं घरातले खिडक्या दरवाजे उघडे असले पाहिजेत. सर्वांनी ही काळजी घेतली पाहिजे की कुठेही थुकायचं नाही, कुठेही शिंकरायचं नाही. निश्चितच त्याला कधीपण खोकला असेल तर त्यानं इमिजिएट आमच्याकडे कोविड हॉस्पिटलला यावं, दाखवावं. त्याला असे काही लक्षणे आढळले तर आम्ही त्याचं निश्चितच पुढचा उपचार करून त्याची टेस्ट करू आणि त्याला आयसोलेशन घरी सांगू. कमी हे असेल त्याला लक्षणे जास्त असेल तर हॉस्पिटलाइज करू आणि त्याला आपण निश्चित बरं करू. तरी पण त्याच्यामध्ये जर आजार वाढला आणि रोगप्रतिकारशक्ती कमी झाली तर तो पेशंटला दबावण्याची शक्यता जास्त असते. उद्देश हेच होता लोकांपर्यंत माहिती पोहोचून देणे की आम्ही आता 36 स्पॉट्स निवडलेले आहे फॉर स्वॅब कलेक्शन. हे 36 स्पॉट्सची यादी आम्ही आज फायनल केलेली आहे. सगळे नगरसेवकची एक बैठक घेऊन सगळ्यांची सहमती आहे. ते 36 स्पॉट्समध्ये ज्यांना असं वाटते आमच्याकडे जे यादी राहणार, जे हाय रिस्क पेशंट्स वाटते की त्यांची स्वॅब टेस्टिंग घेणे गरजेची आहे, ते त्या स्पॉट्सला येऊन त्यांचे स्वॅब इमिजिएटली त्या टीमला देऊ शकतात. आणि हे घरपोच आम्ही सर्व्हिस देत आहोत सगळे जालनेकरला, जेणेकरून त्यांची ही भीती की आम्हाला सिव्हिल हॉस्पिटल जाऊन स्वॅब द्यायची ते भीती राहणार नाही. मॅडम मोबाईल व्हॅन वगैरे असं काही याच्यासाठी या पूर्ण प्रोसिजरसाठी आम्ही 6 ॲम्ब्युलन्सेसच्या प्रोव्हिजन केलेलं आहे आणि 36 लोकेशन म्हणजे एक मोबाईल व्हॅननी 6 स्पॉट्स व्हिजिट करायचे इन टायमिंग ऑफ 10 to 3 किंवा 10 to 4. ते टायमिंग आम्ही फिक्स करून सगळ्यांना मेसेज पोहोचून देणार. ते एक तास एक स्पॉटला देऊन जे हाय रिस्क कॉन्टॅक्ट पेशंट्स आहेत त्यांचे स्वॅब घेतील. वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी आपण काही घरी जाऊन स्वॅब वगैरे घेतो? घरी जाऊनची प्रोव्हिजन नाही आहे, कारण ॲम्ब्युलन्सला छोटे एरियामध्ये प्रवास करता येत नाही. त्यांना मोठी जागा पाहिजे. ते मोठे स्पॉट्स निवडलेले आहे जेणेकरून लोकांना विदिन 1 किलोमीटरची रेंजमध्ये ते टेस्टिंग फॅसिलिटी मिळेल. या माध्यमातून आपण काय आवाहन करणार आहात? लोकांना हेच आवाहन करणार की आता भीतीमुळे तुम्हाला लपून ठेवण्याच्या कारण राहिला नाही, कारण आम्ही तुम्हाला आता पकडून सिव्हिलला डायरेक्टली टाकणार. तुमची फर्स्ट स्वॅब टेस्टिंग होणार आणि तुमच्याकडे ऑप्शन राहणार. जर तुम्हाला असं वाटतं की तुमचा आजार जास्त गंभीर नाही, तुमच्या घर पण मोठं आहे, तुम्ही घरी बसून आजारचा एक उपचार घेऊ शकता, ते पण यू आर मोस्ट वेलकम. घरी बसून उपचार घ्यायचे. जर वाटते की आता परिस्थिती आउट ऑफ हँड झाली तरच सिव्हिलला जा. राहुल मुळे, SBN मराठी, जालना. आता एका दिवसात येणार आहेत स्वॅब नमुने. जालन्यामध्ये स्वॅब नमुने तपासणी केंद्र सुरू झालं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या केंद्राची पाहणी केली आहे. स्वॅब नमुने तपासणीसाठी पहिले 2 दिवस लागायचे, आता एका दिवसात रिपोर्ट येणार आहे. स्वॅब नमुना तपासणी केंद्र जालन्यात सुरू झाले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास तपासणी केंद्रावर पाहणी करून डॉक्टरांशी संवाद साधलाय. राजेश टोपे यांनी सांगितलं की उद्या चॅटिंग केलं जाईल, परवा यांची सुरुवात होईल. जालन्यात तपासणी केल्या जातील. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती जालन्यामध्ये दिली आहे. आज आपल्या RT-PCR लॅब जी आहे, ज्याला कोविडचे टेस्टिंग्स आपण करू शकतो, या लॅबची आपण साधारणपणे उद्या त्याचं ट्रायल रन घेऊन साधारणपणे परवा दिवशी त्याचं उद्घाटन व्हावं अशा परिस्थितीमध्ये आज आपण आहोत.
मी आज पूर्ण लॅबची पाहणी केली, अगदी बाहेरपासून तर सगळ्या प्रत्येक रूममध्ये जिथे PCR मशीन आहे, जिथे RNA एक्स्ट्रॅक्टर आहे, त्यानंतर इथे जे काही क्लीन रूम्स आहेत, तर अत्यंत चांगल्या पद्धतीनं थर्मोफिशर कंपनीचं, किंगफिशर कंपनीचं RNA आणि थर्मोफिशरचं RT-PCR जी जगातली वन ऑफ द बेस्ट कंपनी आहे, त्याचे इक्विपमेंट्स आपण बसवलेले आहेत. इथलं सिव्हिल बांधकाम हे अत्यंत उत्तम पद्धतीनं करण्यात आलेलं आहे. साधारणपणे प्लॅन इथला जो आहे तो अतिशय चांगला आहे आणि बांधकाम सिव्हिलचा असेल आणि त्यानंतर वेगळेपण या लॅबचं असं आहे की फ्लोरिंग जी आहे ती पूर्ण इपॉक्सी फ्लोरिंग केलेली आहे. त्याचबरोबर ज्या भिंती आहेत त्या सगळ्या भिंतींमध्ये पफ आपण त्या ठिकाणी बसवलं असल्यामुळे टेम्परेचर्स मेंटेन करण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो आणि सगळे डोअर्स जे आहेत ते सगळे क्लीन रूम डोअर्स म्हणता येईल अशा स्वरूपाने ते क्लीन रूम डोअर्स आपण बसवलेले आहेत. ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत यामध्ये आता फक्त जर आपण निगेटिव्ह प्रेशर डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून जर आपण काही आपण वेगळे डोअर्स बसवू शकलो तर आपण FL3 BSL3 म्हणजे बायोसेफ्टी लेवल 3 या पद्धतीची लॅब आपण करू शकतो. आज कोविडच्या संबंधीची टेस्टिंग करण्यासाठी BSL2 लॅब ही आवश्यक आहे, पण त्यापेक्षा कितीतरी पुढे जाऊन आपण या लॅबच्या संदर्भाने काम केलेलं आहे आणि मला वाटतं की मराठवाड्यात अशा पद्धतीची आधुनिक पद्धतीची कन्स्ट्रक्शन आणि काही विशेष गोष्टी असलेली BSL2 लेवलची लॅब ही दुसरी कुठलीही नाही अशा स्वरूपाने आपण हे काम करून घेतलेलं आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या कामासाठी कलेक्टर जालना असतील, इथले सिव्हिल सर्जन असतील, इथले आमचे हयातनगरकर असतील, इथले सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असतील, आमची सगळीच इन जनरल टीम असेल त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. त्याचबरोबर इथं जी या ठिकाणी जे काही काम करणारे लोक आहेत ते सगळे रिक्रूट केलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचीसुद्धा ट्रेनिंग झालेली आहे. मला अशी खात्री आहे की 12 तारखेच्या नंतर या लॅबची ॲक्च्युअल टेस्टिंगसाठी ही जनतेला अर्पण होईल आणि त्याचा विधिवत कार्यक्रम आपण माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. आणि मला असं वाटतं की जालन्याच्या दृष्टिकोनातून ही एक मोठी उपलब्धी आहे आणि साधारण 1.25 ते 1.5 कोटी रुपयापर्यंत या संबंध लॅबला खर्च आलेला आहे. आणि मला असं वाटतं की या लॅबचा उपयोग नुसतं कोविडपुरतंच न राहता सगळे इन्फेक्शियस डिझीज असतील किंवा तुमचे HIV टेस्टिंग असतील किंवा जेनेटिक डिटेक्शन असेल किंवा अन्य बॅक्टेरियल मायक्रोबायोलॉ याच्या संदर्भातल्या सगळ्या पद्धतीच्या टेस्टिंग्स या लॅबमध्ये होऊ शकतील अशी ही लॅब मला वाटतं आपल्याला जालनाकरांना खूप उपयुक्त ठरेल आणि औरंगाबादवर अवलंबून राहण्याची इथून पुढे अजिबात गरज पडणार नाही अशा स्वरूपाने आपण स्वावलंबी लॅबॉरेटरीच्या बाबतीत टेस्टिंगच्या बाबतीत झालेलो आहोत. याचा मला मनापासूनचं समाधान आणि आनंद आहे. फक्त एकच मी जरूर सांगेन की या लॅबमध्ये आपण शेवटी हे प्रिकॉशन किंवा या गरज पडावी अशा दृष्टिकोनातून गरज पडल्यास आपल्याला उपयोग व्हावा अशी त्यामागची धारणा असते. परंतु शक्यतो या लॅब्सचा मोठ्या स्तरावर गरज पडू नये अशीच अपेक्षा या निमित्ताने करेल. म्हणजे अशी अर्थ होतो की लोक निरोगी राहावे, लोक इन्फेक्शन्स वाढू नयेत. आणि राहुल मुळे, SBN मराठी, जालना. पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. आणखी 10 दिवस पुणे आणि पिंपरीमध्ये लॉकडाऊन असणार आहे अशी घोषणा पालकमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
दोन्ही शहरामध्ये 10 दिवसांनी लॉकडाऊन वाढवण्यात आलाय. काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे. आज हा निर्णय घेणार असल्याची कल्पना कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली आहे. काल ठिकाणी मास्क वापरत नाही तर काही ना कोरोनाचं गांभीर्यच राहिलेलं नाही पाहायला मिळतंय. लॉकडाऊनच्या उपाययोजनांना लोक प्रतिसाद देत नाहीत, त्यामुळे 2 दिवसांनी पुन्हा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. कंटेनमेंट झोन वगळता पुण्यातील काही भागात लॉकडाऊन शिथिल केला होता, मात्र अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही. तरीही पुण्यात काही नागरिक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर पडतात. नियमांचं पालन न केल्यानं पुणे आणि पिंपरीमध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन घेण्यात आलंय असं आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. पुढील 2 दिवसानंतर 10 दिवसांसाठी पुणे पिंपरी चिंचवडमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. ज्या लोकांना भाजीपाला किंवा अन्य काही वस्तू खरेदी करायच्या असतील त्या त्यांनी करून ठेवाव्यात. या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. आपल्याला कोरोनाची साखळी मोडणं आवश्यक आहे असंही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत. आज दर आठवड्याच्या प्रथेप्रमाणे मी तसंच अजय मेहता आणि आमचे सार्वजनिक आरोग्य सचिव त्या ठिकाणी व्यास आणि मग बाकीचा सगळा पुणे आणि पिंपरी चिंचवडचा अधिकारी वर्ग आणि ग्रामीणचा अधिकारी वर्ग अशी नेहमीप्रमाणे बैठक झाली. ती बैठक होत असताना अनेक वेगवेगळ्या गोष्टीचे टेस्टिंगच्या बद्दलची चर्चा झाली. बाकीचे हॉस्पिटल कोविडची हॉस्पिटल नॉन कोविडची पण काही पेशंटच्या करता हॉस्पिटल अवेलेबल असले पाहिजे, कोविड करता पण अवेलेबल असले पाहिजे, अशा वेगवेगळ्या चर्चा होऊन आम्ही नेहमी चर्चा करत असताना काय चाललंय, देशात काय चाललंय, राज्यात काय चाललंय, मुंबईत काय चाललंय, पुण्यात पिंपरी चिंचवडला काय चाललंय, आजूबाजूला काय चाललंय ते साधारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यातनं जे काही निर्णय घेण्याची गरज असेल, मॉर्टॅलिटीचा दर, मॉर्टॅलिटी कशी कमी होईल, जे काही त्याची साखळी असते ती साखळी कशी ब्रेक होईल, अशा प्रकारे सगळी चर्चा झाली. परंतु माझ्या माहितीप्रमाणे आयुक्तांनी सांगितलं असेल मासेमारी ही अन्न पुरवठ्याच्या दृष्टीनं जीवनावश्यक बाब आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या मासोळ्यांसाठी खवयांची विशेष मागणी असते. अशातच चांदूर रेल्वे तालुक्यातील येरड बाजार इथं बेंबळा नदीच्या धरणातून तब्बल 20 किलोच्या जवळपास मासोळ्या मच्छीमारांच्या जाळ्यात येत आहेत. यामुळे पावसाळ्यातही मासेमारीचा व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरू असल्याचं दिसून येत आहे. 3 महिन्यांच्या कडक लॉकडाऊनमध्ये अनेक व्यवसाय मंदावले होते, त्यात मच्छीमारीचा व्यवसाय सुद्धा समावेश होता. लॉकडाऊनमध्ये मासोळीची मागणी कमी होती. आता लॉकडाऊन शिथिल होत असताना हॉटेल सुद्धा सुरू झाल्यानं मच्छीची मागणी वाढते. पावसाळा सुरू झाला असताना चांदूर रेल्वे तालुक्यात येरड इथं बेंबळा नदीवरील धरणाला चांगलं पाणी आले. अशातच या नदीतील मासोळी पकडण्यासाठी कंत्राट देण्यात येतं. सदर ठेका एका कंत्राटदाराला मिळाल्यानं या कंत्राटदाराकडून येरड इथं मच्छीमार मासोळ्या पकडतात. यामध्ये मच्छीमारांना केवळ प्रति किलो प्रमाणे पकडण्याचे पैसे मिळतात. गेल्या काही दिवसांपासून या नदीतून मोठमोठ्या मासोळी मच्छीमारांच्या जाळ्या लागतात. तब्बल 20 किलोची एकच मासोळी मिळत असल्याचं दिसून येते. या ठिकाणाहूनच नांदगाव खंडेश्वर तालुक्यात तसंच यवतमाळ जिल्ह्यात मासे पुरवठा होत असतो. हे आमचं येरडगाववरली ही आमची बेंबळा नदी. आम्ही जातीनं भुई आहो. आमचा व्यवसाय मेन मच्छीमार आहे आणि आमचा घर प्रपंच व्यवहार वगैरे सगळं आमच्या धंद्याच्या भरवशावर होतो. आणि हे जे धरण आहे हे ठेकेदारीमध्ये गेलेलं आहे आणि आम्ही या ठेकेदारी गेलेले असून आम्ही यांच्या अंडरमध्ये व्यवसाय करतो. सांगलीच्या कवठेमंका शहरामधील उपनगरांमध्ये कोरोनाचा आता शिरकाव झालाय. कोरोनाचं कनेक्शन हे आहे पनवेल, मुंबई. कवठेमंका इथल्या उपनगर असलेल्या NT पाटील नगरमध्ये नगरपंचायत प्रभाग क्रमांक 14 मध्ये तालुक्यातील कोकळे इथे एक व्यक्ती राहत आहे. त्याचा भाऊ पनवेल, मुंबई इथून अनधिकृतरित्या आला होता. त्याला त्रास होताना त्याचा स्वॅब तपासण्यास पाठवला असता आज संध्याकाळी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. सदर भाग हा कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला असून त्याच्या आसपासच्या भागामध्ये आरोग्य उपकेंद्र, कवठेमंका ग्रामपंचायत आणि नगरपंचायत आशा वर्कर यांच्या मार्फत सर्वे करण्यात आल्याची माहिती नगरपंचायतचे जालिंदर माने यांनी दिली आहे.
तर या प्रभागातील सर्वांनी काळजी घ्यावी असं आवाहन नगरसेवक सुनील माळी यांनी केलं आहे. तर कवटेमंकाळमधील लॉकडाऊन अधिक कडक करावे अशी ही मागणी आता जनतेतून होत आहे. कवटेमंकाळ शहरामध्ये जयंती पाटील नगर येथे मुंबई पुण्याहून आणलेली एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह झालेली आहे. त्यांचा सर्वे या ठिकाणी पंचायत समिती उपकेंद्र तहसीलदार कार्यालय आणि नगरपंचायत कवटेमंकाळ आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत या ठिकाणी सर्वेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडत आहेत. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 14मध्ये एक व्यक्ती मुंबईहून आलेली पुण्याहून आलेली पॉझिटिव्ह सापडलेली आहे. त्यामुळे या विभागातील सर्व नागरिकांनी कंटेन झोनमधील जे नागरिक आहेत त्यांनी दक्षता घ्यावी व 28 दिवस त्यांनी कुठेही बाहेर जाऊ नये. लक्ष्मण सनगर, SBN मराठी, कवटेमंकाळ. कोरोना शून्य नाशिक जिल्हा होईपर्यंत शासन प्रशासन प्रयत्नांची शिकस्त करत राहणार आहे. शासकीय लॅबसह प्लाझ्मा संकलनही तात्काळ सुरू करावं यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आवाहन केलं आहे. आज कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत पालकमंत्री श्री भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर आरती सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निखिल सौंदाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कपिल आहेर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनंत पवार, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कोरोना नोडल अधिकारी डॉक्टर आवेश पलोड इत्यादी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री श्री भुजबळ म्हणाले आहेत की कोरोना संसर्गाच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमुळे आज नाशिक शहरासह जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसते. परंतु या माध्यमातून आपण वेळीच संसर्गितांपर्यंत पोहोचून त्याला गृह अथवा संस्थात्मक विलगीकरणात ठेवून त्यापासून होणाऱ्या संभाव्य संसर्गाला नियंत्रणात आणत आहोत. वाढती रुग्णसंख्या ही आपल्या चोख कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व्यवस्थापनाचं यश असून आजच्या स्थितीत राज्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्येही आपण राज्यातील इतर शहर आणि जिल्ह्यांच्या तुलनेत अत्यंत वेगानं काम करत आहोत. 15 दिवसानंतर मी स्वतः आणि मग कलेक्टर, कमिशनर, महानगरपालिका आयुक्त, ZPCO वगैरे आणि सगळे SP वगैरे आणि वेगवेगळे आपले वैद्यकीय अधिकारी त्या सगळ्यांना बोलवून आपण काय काय करतो, काय काय झाले, काय नंबर वाढला, कमी झाला, त्यांचं काय म्हणणं आहे, कुठे काय कमी पडत आहे, त्यांच्या काही सूचना काय आहे, नवीन औषधाच्या संदर्भामध्ये असते, नवीन आणखीन काही बेड्स वाढवण्याच्या संदर्भात असते. तर या सगळ्याच्या संदर्भामध्ये आम्ही नेहमी 10-15 दिवसानंतर एक बैठक घेत असतो. त्यातून इतर ठिकाणी काय चाललेलं आहे, कुठली पद्धत वापरली जाते, आपण काय केलं आतापर्यंत, त्याचा सगळा आढावा आम्ही घेत असतो. त्याप्रमाणे तो आढावा आम्ही तो घेतलेला आहे. काही निर्णय त्याच्यामध्ये झाला, काही अजून काही जागा वाढवण्यासंदर्भात, बेड्स वाढवण्यासंदर्भात किंवा अजून काही वेगळा विषय? बेड्स तर आम्हाला जास्ती लागते कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि त्या दृष्टीने जे 2-3 ठिकाणं जी होते, एक तर म्हणजे मराठा विद्यापीठाचं MUP कॉलेजचं जे मेडिकल कॉलेज आहे त्यांच्याकडे आपल्याला काही बेड्स मिळालेले आहेत, पण आणखी त्यांच्याकडून साधारणपणे सगळे बेड्स आपल्याला मिळाले असा प्रयत्न आमचा आहे. आणि मला असं वाटतं की ते देखील नंतर SMPT कॉलेज जे आहे त्या कॉलेजमध्ये सुद्धा 100-150 बेड्स मिळू शकतात. कारण तिथे आयुर्वेद कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे, अशी इतर वेगवेगळी कॉलेज आहेत तिथे. तर मोठ्या प्रमाणावर तिथे बेड उपलब्ध होऊ शकतात आणि त्याच्या गरज आहे. त्याच्यामुळे आम्ही आता तशी आम्ही ठरवलेलं आहे की SMPTला आणि तिथे साधारण SMPTला सुद्धा साधारणपणे ऑक्सिजन असलेले 100 बेड्स, ICUचे 20 बेड्स, 10 व्हेंटिलेटर्स आणि मग
असे जे 100-150 बेड्स आम्हाला मिळाल अशी आमची मागणी आहे. आणि MVP मध्ये सुद्धा खरे त्यांची जी आहे टोटल बेड कपॅसिटी जी आहे ती 900ची आहे, परंतु आपल्याला त्या कोविडमध्ये दूर पेशंट ठेवावे लागतात. त्याच्यामुळे ते बरीचशी निम्म्यापेक्षा खाली ते 350 बेड्स त्यांचे म्हणजे जे काही बेड्स असतील त्यांच्याकडे 350, 400, 500 ते सगळे बेड जे आहेत उल्हासनगरमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा थांबण्याचं नावच घेत नाहीये. यामुळे नागरिकांमध्ये आणि लोकप्रतिनिधींमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या कोरोनाला रोखण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि मनपा यांच्यात समन्वय नसल्याचंही रोहित साळवे यांनी दिलेल्या निवेदनातून दिसून येत आहे. सध्या कोरोना विषाणूचं संक्रमण रोखण्यासाठी उल्हासनगर महापालिकेचे कर्मचारी काम करताना दिसून येत आहेत. मात्र कोरोनाची साखळी तोडण्यात अपयश येत आहे. वैद्यकीय अधिकारी नागरिकांचे कॉल स्वीकारत नसल्यामुळे नगरसेवकांना साकडं घालावं लागत आहे. महापालिकेची माहिती नसल्याने नागरिकांना योग्य सेवा देता येत नसल्याचं नगरसेविका अंजली साळवे यांच्या लेटरहेडवर रोहित साळवे यांनी महापालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. कोविड हॉस्पिटलमधील बेडची आणि व्हेंटिलेटरची संख्या किती आहे याची दैनंदिन माहिती देण्यात यावी. तसंच इथं कार्यरत असलेले अधिकारी आणि ठेकेदार यांचे मोबाईल नंबर देण्यात यावे. आपत्कालीन सेवा पुरवणाऱ्या रुग्णसेवा वाहनाचे दूरध्वनी नंबर देण्यात यावे. सर्वसामान्य नागरिकांसाठी स्वतंत्र हेल्पलाईन नंबर उपलब्ध करून द्यावीत. शाळा बंद असल्यानं त्यांच्याकडील मिनी बस रुग्णसेवेसाठी वापर करण्यात याव्यात, अशा सूचना निवेदनाद्वारे महापौर आयुक्त स्थायी समिती सभापती यांना दिल्या आहेत. तसंच आतापर्यंत महापालिकेचा आणि शासनाचा किती निधी वापरला याची इत्थंभूत माहिती परिपत्रक काढून देण्यात यावी. आम्हाला नागरिकांना योग्य माहिती देऊन शहरातील कोरोना रोखण्यासाठी मनपाला आमची साथ लाभेल असं पत्रामध्ये नमूद केलं आहे. यावरून नगरसेवक आणि मनपा यांच्यात समन्वय नसल्याचं दिसून येत आहे. ज्या उल्हासनगरमध्ये ज्या पद्धतीने कोरोना संक्रमण वाढत आहे आणि अतिशय म्हणजे आज आपण स्टेज 2 स्टेज 3च्या मध्ये आपण आलेलो आहे. त्यामुळे आज तुम्ही बघताय ॲव्हरेज आपल्याकडे 200 पेशंट रोज येत आहेत. आता याच्यामध्ये असं झालं आहे की महापालिकेचे कर्मचारी, महापालिकेचा स्टाफ ही लोक दिवसरात्र काम करत आहे, त्यांच्यावर लोड वाढत आहे, प्रेशर वाढत आहे. त्याच पद्धतीनं लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या आई नगरसेविका आहे, गटनेत्या आहेत काँग्रेसच्या, तसेच इतर नगरसेवक आहेत. तर मी माझ्या आईच्या बिहाफमध्ये बोलत आहे की आज लोकप्रतिनिधीमधून असं झालं आहे की जनता कम्युनिकेशन कोणाला करणार. आज सर्वात जास्त जे लोक कॉन्टॅक्टसाठी शोधत आहेत तर ते नगरसेवकाला पण फोन करतात, पण नगरसेवकाने नक्की नेमकं कोणाला फोन करायचा हा एक प्रकारे जो गॅप जो झाला आहे पालिका प्रशासनामध्ये आणि नगरसेवकांमध्ये किंवा लोकप्रतिनिधीमध्ये, त्या विषयामध्ये आज मी सन्माननीय आयुक्त साहेबांना, महापौर साहेबांना मॅडमला आणि स्थायी समिती सभापतींना एक निवेदन दिले. त्यामध्ये प्रामुख्याने आमच्या अशा मागण्या आहेत की कोविड-19 संबंधित किती हॉस्पिटल्स आहेत, किती बेड उपलब्ध आहेत, कोविड केअर सेंटरचे आणि इतर जे आहेत आपल्याकडे बेड्स, त्याप्रमाणेची जी माहिती ही रोजची कमिशनर साहेबमध्ये बोलले होते की आपण एक पोर्टल बनवू किंवा ऑनलाईनमध्ये नगरसेवकांना उपलब्ध राहील. तर ही माहिती आम्हाला माहिती होणं गरजेचं आहे, कारण की आम्ही लोकांना काय उत्तर देणार. म्हणून माझी पहिली मागणी आमची अशी होती की आपण या संबंधितली माहिती आम्हाला द्यावं. या व्यतिरिक्त व्हेंटिलेटर किती उपलब्ध आहेत, तिथे संबंधित डॉक्टर्स कोण आहेत, त्या संबंधित डॉक्टर, त्या विभागाचे अधिकारी, कारण की प्रत्येकजण एकाच महापौरांना किंवा यांना कॉल नाही करू शकत. तर ही माझी प्रमुख मागणी आहे. दुसरी मागणी अशी आहे की ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस जे आहेत, ॲम्ब्युलन्सेस सर्व्हिसचा पण आज मोठ्या प्रमाणात आपला लोड आहे. एवढे कॉल्स आहेत, ॲम्ब्युलन्स आपल्याला कमी पडत आहेत. ॲम्ब्युलन्सच्या संपर्कासाठी आम्हाला पण अडचण आहे, नागरिकांना पण अडचण आहे. तर ॲम्ब्युलन्ससाठी आम्ही एक असा सुझाव केला आहे की जे शाळेचे आपल्याकडे आज शाळा बंद असल्यामुळे जे बसेस आहेत, व्हॅन्स आहेत, जे खाली उपलब्ध असतील, ड्रायव्हर्स असतील, त्यांना हायर करून त्यांना ॲम्ब्युलन्सच्या सेवेमध्ये जनतेसाठी पुरवण्यात यावा. ही आमची दुसरी मागणी आहे. तिसरी मागणी अशी आहे की सर्वात मोठा जो प्रश्न आहे की सर्वसामान्य माणूस आज काय अडचणी झाला तर कुठे कॉन्टॅक्ट करेल. तर एक सेंट्रल हेल्पलाईन नंबर महापालिकेने आपला स्वतंत्र चालू करावा, ज्यामध्ये कोणत्याही नागरिक तिथे आपला संपर्क करून त्याला काय अडचण आहे त्याबद्दल माहिती घेऊन, म्हणजे एक सेंट्रलाइज हे करून तिकडनं ते सुविधा होण्या पाहिजे. त्याच्यानंतर जो मुद्दा आहे जो शहरात मागच्या बऱ्याच दिवसापासून विविध राजकीय पक्षांकडनं होतो किंवा विविध आरोप प्रत्यारोप. सुखनंदन गवई, SBN मराठी, उल्हासनगर, ठाणे.
सेवा सदन हॉस्पिटलमध्ये आपण सगळे प्रिकॉशन्स किंवा काळजी घेऊन आपले आपले नॉन कोरोनाशी जे लागणारे ट्रीटमेंट आणि डायग्नोसिस आहेत या सर्व्हिसेस चालू ठेवल्या आहेत. तर कृपया गरजूंनी त्याचा लाभ घ्यावा. सेवा सदन हॉस्पिटलचे नेत्र विभाग पूर्वीसारखं तुमच्या सेवेसाठी कार्यरत आहे. कोरोना इन्फेक्शन टाळण्यासाठी आम्ही सर्व प्रकारची काळजी घेऊन नेत्र तपासणी व उपचार सुरू करत आहोत. तुम्ही सर्व रुग्णांनी ह्याची लाभ घ्यावा. नमस्कार. नमस्कार, मी डॉक्टर रविकांत पाटील, सेवा सदन हॉस्पिटल मिरज. आता आपल्याला माहित आहे की लॉकडाऊन 4.0 चालू झालेला आहे. आता आपल्याला कोरोनाची एक्झिट पॉलिसी तयार केली पाहिजे. ह्या पूर्ण लॉकडाऊनमध्ये सेवा सदन हॉस्पिटल हे नेहमीच तुमच्या सेवेसाठी उपलब्ध होते आणि ते इथून पुढे सुद्धा असंच उपलब्ध राहणार आहे. कोरोनाला ज्या ज्या गोष्टी कोरोना म्हणून आपल्याला प्रिव्हेंट करता येतील त्या सगळ्या गोष्टींची आपण प्रिकॉशन्स घेतलेल्या आहेत आणि आपण सगळे मिळून ह्या कोरोनावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू. सर्व प्रकारच्या दातदुखीवर आता हमखास रामबाण आयुर्वेदिक उपाय. भारती विद्यापीठ फार्मसी कॉलेज कोल्हापूर व टिळक आयुर्वेदिक कॉलेज पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेले एनाल्डन टॅबलेट्स, फास्ट पेन रिलीफ फॉर टूथएक. आयुर्वेदामध्ये दंतविकारावर सध्या प्रचलित असलेल्या औषधापैकी गुणकारी, कमी वेळेत वेदना थांबविणारे, दंतकृमींचा नाश, हिरड्यांची मजबूती, सूज कमी करणे, कर्णशूल, रक्तस्राव थांबवणे अशा अनेक दंतव्याधीवर बहुगुणी असे एनाल्टन टॅबलेट्सचा वापर करून दात आणि दाढदुखीपासून मुक्त होऊयात. दाढदुखीवर पहिले आयुर्वेदिक औषध जे पोटामध्ये घेतले जाते. दात आणि दाढदुखीवर 100% गॅरंटेड वेदनाशामक आयुर्वेदिक औषध. प्रेग्नन्सी, कॅन्सर, मधुमेह पेशंटला दातदुखीवर गुणकारी आयुर्वेदिक उपाय. सर्व वयोगटासाठी उपयुक्त 100% गुणकारी औषध. कोणतेही साइड इफेक्ट्स नाहीत. एनाल्डन टॅबलेट्स में मिलिंद केमिकल्स अँड मार्केटिंग कॉर्पोरेशन. कॉन्टॅक्ट नंबर 90 288 38 178. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळं, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ. शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. गडिंग्लजमधील गिजवणे इथं बेपत्ता झालेल्या युवकाचा निलंजी बंधारा इथं मृतदेह आढळून आला. गिजवणे तालुका गडिंग्लज इथं 8 तारखेला हरवलेल्या तरुणाचा मृतदेह आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास निलजी इथं बंधाऱ्याखाली आढळून आला. अजित राजाराम पन्हाळकर असं त्याचं नाव आहे. अधिक माहिती अशी की 8 तारखेला गडिंग्लज पोलिसात गिजवणे इथल्या अजित राजाराम पन्हाळकर हरवला गेल्याची तक्रार नोंद झाली होती. तो बड्याची वाडी इथं जाऊन येतो म्हणून सांगून घरात गेला होता. त्यानंतर तो बड्याची वाडी इथं जाऊन पुन्हा तो घरी परत न आल्यामुळं त्याच्या आईनं पोलिसात तक्रार दिली होती. आज सकाळी पहाटे 7 वाजता निलजी गावातील फिरायला बंधाऱ्यावरून जात असताना त्यांना बंधाऱ्याखाली अनोळख्या व्यक्तीचा मृतदेह दिसून आलाय. सांगलीमध्ये घनकचरा प्रकल्प आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. या प्रकरणी सांगली जिल्हा सुधार समितीनं
सांगली महापालिका बरखास्त करण्याची याचिका हरित न्यायालयात दाखल करत विभागीय आयुक्त यांच्याकडे घनकचरा प्रकल्प निविदाबाबत तक्रार दाखल केली। सांगली महापालिकेतील घनकचरा प्रकल्प विषय आता चांगलाच पेटलाय। सत्ताधारी भाजपानं घनकचरा प्रकल्प निविदा रद्द करण्याची मागणी केल्यानंतर जिल्हा सुधार समितीनं घनकचरा प्रकल्पावरून सत्ताधारी भाजप आणि महापालिका प्रशासनावर निशाणा साधला आहे। भाजपानं प्रकल्प रद्द करण्याची केलेली मागणी वरकरणी असल्याचा आरोप जिल्हा सुधार समितीचे अध्यक्ष अमित शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत केलाय। सांगली महापालिकेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असणारा घनकचरा प्रकल्प याबाबत सांगली जिल्हा सुधार समितीच्या माध्यमातून लढा उभारण्यात आला होता आणि त्यातून न्यायालयीन पातळीवरून पालिका प्रशासनाला घनकचरा प्रकल्प राबवण्याचे आदेश देण्यात आले होते। याबाबत न्यायालयानं सूचना करून दिलेल्या आराखड्याप्रमाणे घनकचरा प्रकल्प राबवण्याचे आदेश दिले। मात्र सत्ताधारी भाजपा आणि पालिका प्रशासनाकडून न्यायालयाच्या आराखड्याऐवजी अन्य आराखड्यानुसारच हा प्रकल्प राबवण्यात येत असल्याचा आरोप सुधार समितीनं केला आहे। पालिका प्रशासनानं जाहीर केलेल्या निवेदनामध्ये आराखड्यात अनेक त्रुटी आहेत। शिवाय न्यायालयानं दिलेल्या आदेशाप्रमाणे पालिका प्रशासनाकडून आराखडा तयार न करता प्रकल्प राबवण्याचा घाट घालण्यात येत आहे। त्यामुळे या न्यायालयाच्या आदेशाचा भंग असून याबाबत हरित न्यायालयात जिल्हा सुधार समितीच्या वतीनं पुन्हा एकदा महापालिका बरखास्त करण्याची याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती अमित शिंदे यांनी आज दिली आहे। याचबरोबर पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडेही याबाबतची तक्रार दाखल करण्यात आल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलंय। मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या घनकचरा प्रकल्पाबाबत प्रचंड गदारोळ चालू आहे। वास्तविक हरित न्यायालयानं जे काही आदेश दिले त्या आदेशांमध्येचा सोयीस्कर अर्थ घेऊन ही निविदा प्रक्रिया राबवण्याचा घाट घातला जात आहे। यावरती विरोधकांनी हल्लाबोल केल्यानंतर सत्ताधारी भाजपने देखील निवेदन दिलेले आहे, परंतु त्यांनी केवळ निवेदन देऊन याच्यावरती विरोध आहे असं वरवरकरणी दाखवलेलं आहे, परंतु त्यावरती कोणती ठोस उपाययोजना केली नाहीत। त्यांच्याकडे असणाऱ्या प्रशासकीय आयुधांचा वापर करत ती निविदा प्रक्रिया रद्द केलेली नाही आहे। मग ही निविदा प्रक्रियेमध्ये हरित न्यायालयाने जो आराखडा मंजूर केलेला आहे तो त्या आराखड्याचा कोणताही संदर्भ न घेता उच्चस्तरीय प्रकल्प नियंत्रण समितीला कोणतीही माहिती न देता हा आराखडा राबवण्यात आलेला आहे। त्याकरिता हरित न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यासोबतच आम्ही विभागीय आयुक्तांना या संदर्भात त्यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे, जे प्रकल्प नियंत्रण समितीचे प्रमुख आहेत। आणि हरित न्यायालयाने 26 मार्च 2015 रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगानं महानगरपालिका बरखास्त करावी आणि हरित न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसारचा प्रकल्प आराखडा स्वतः उच्चस्तरीय प्रकल्प नियंत्रण समितीने राबवावा आणि महानगरपालिकेचे अधिकार त्या संदर्भातले काढून घ्यावेत अशी मागणी केलेली आहे। ग्रामदैवत संत श्री गोदड महाराजांची आषाढी वद्य एकादशी निमित्त भरणारी कर्जत इथली रथयात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात येत असल्याची माहिती प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी दिली आहे। कर्जत इथं प्रत्येक वर्षी आषाढ वद्य एकादशी दिवशी ग्रामपंचायत संत श्री गोदड महाराज यांची रथयात्रा भरते। या दिवशी श्री पांडुरंग कर्जतला येतात अशी आख्यायिका असून कौल मिळताच मूर्ती रथामध्ये ठेवून रथाची शहर प्रदक्षिणा केली जाते। या निमित्तानं शहरात मोठी यात्रा भरते। यासाठी राज्यातून लाखो भाविक दरवर्षी येत असतात। मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना प्रशासनानं अत्यंत कडक नियम करत सर्व धार्मिक उत्सवांना, कार्यक्रमांना, यात्रांना मनाई केलेली असून आषाढी एकादशीची पंढरपूर यात्रा देखील होऊ शकली नाही। त्यामुळे कर्जतची रथयात्रा भरेल की नाही याबाबत लोकांच्या मनात साशंकता होती। त्यामुळे या प्रश्नाबाबत दिनांक 9 जुलै रोजी गोदड महाराज मंदिर ट्रस्टी, पंच कमिटी, पुजारी, मानकरी, मान्यवर पदाधिकारी, नगरपंचायतसह महसूल आणि पोलीस प्रशासन यांची एकत्रित बैठक प्रांताधिकारी कार्यालयामध्ये झाली। यावेळी उपस्थितांनी परंपरा कायम राखण्यासाठी विविध उपाययोजना मांडल्या, मात्र त्यास प्रशासनाच्या वतीनं मान्यता देण्यात आली नाही। अवघ्या 50 लोकांमध्ये रथ काढून तो रथ मार्गावर फिरवू, सॅनिटायझरचा वापर करू, सर्वांना मास्क घालण्यास बंधन करू, कोणालाही रथाजवळ येऊन दर्शन करू देणार नाही, गर्दी होणार नाही, रथमार्गावर रथाऐवजी पालखी काढू अशा विविध सूचना यावेळी उपस्थितांनी मांडल्या। मात्र प्रशासनानं यास कोणत्याही प्रकारे मान्यता दिली नाही। आज श्री सद्गुरू गोदड महाराज रथयात्रा निमित्तानं मंदिर विश्वस्त समिती आणि ग्रामस्थ पदाधिकारी यांच्या वतीने एक चर्चा आयोजित केली होती। सदरच्या चर्चेदरम्यान जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशाला अधीन राहून यावर्षीची रथयात्रा आणि मंदिर नागरिकांच्या प्रवेशासाठी
बंद राहील. कोणत्याही प्रकारचे यात्रा उत्सव होणार नाही असं प्रशासनाने सर्व पदाधिकारी आणि मंदिर विश्वास समितीला आवाहन केलं. त्यानुसार मंदिर विश्वास समिती आणि पदाधिकारी सर्व नागरिक यांनी प्रशासनाच्या आवाहनाला विनंतीला मान दिला आणि यावर्षीची रथयात्रा होणार नाही यासाठी त्यांनी जबाबदारी घेतली आणि सर्व नागरिकांनाही आवाहन करण्यात येतं की यावर्षीची रथयात्रा होणार नाही. त्यामुळं या यात्रा कालावधीमध्ये कोणत्याही नागरिकांनी शहरामध्ये गर्दी होणार नाही अशा ठिकाणी एकत्रित जाऊ नये, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येतं. शेतीसाठी बी बियाणांची तसेच खतांची विक्री करणाऱ्या कवठेमंकाळ इथल्या कृषी सेवा केंद्र चालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 3 दिवस दुकानं बंद ठेवली आहेत. कवठेमंकाळ इथं शेतीसाठी बी बियाणांची तसंच खतांची विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्र चालकांनी आपल्या विविध मागणींसाठी 3 दिवस दुकानं बंद ठेवलीत. शेतकऱ्यांना विविध कंपनीची रासायनिक खतं बी बियाणं विकली जातात. कंपनींमार्फत आलेला माल विकला जातो, परंतु काही शेतकऱ्यांना विकलेली बियाणं उगवून येत नाहीत. त्याला कृषी व्यवसायांना जबाबदार धरलं जाते. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यांच्यावर अन्यायकारक कारवाई केली जात आहे. त्यामुळे कृषी व्यावसायिकांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे कृषी व्यावसायिकांवर अशी कारवाई करण्यात येऊ नये आणि इतर मागण्यांसाठी हा संप केला असल्याचं कृषी व्यावसायिकांनी सांगितलं आहे. लक्ष्मण सनगर, SBN मराठी, कवठेमंकाळ. कालपासून कोल्हापूर जिल्हा स्तरावरील एका पत्रकाराला कोरोनाची लागण झाल्याची जोरदार चर्चा सुरू होती. यामध्ये तथ्य असल्याचं यथावकाश स्पष्टही झालंय, पण त्याच पत्रकाराच्या संपर्कात आजारातील 5 जण आल्याची धक्कादायक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. विशेष म्हणजे या पत्रकाराचा स्वॅब अहवाल दिनांक 8 जुलैला पॉझिटिव्ह आला. याचा अर्थ त्यानं त्याआधी 3-4 दिवस स्वॅब दिला असावा. यानुसार मिळालेल्या माहितीनुसार असं समजून आलंय की अशा स्थितीत 4 जुलै रोजी एका कार्यक्रमाचं आयोजन कोल्हापूर इथं झालं होतं. याच्या निमित्तानं आजऱ्यातील हे संबंधित 5 जण तिथं सहभागी झाले होते. तिथं या पत्रकाराचाही वावर होता. त्याचा संपर्क झाल्याच्या संशयातून इथल्या संबंधित 5 व्यक्तींबाबत कार्यवाही याबद्दलची माहिती मिळताच करण्यात आली. यानुसार आज या संबंधित 5 जणांचा स्वॅब घेण्यात आलाय. त्यानंतर त्यांचं संस्थात्मक अलगीकरणही आजरा कोविड केंद्रातच करण्यात आल्याचं तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर यशवंत सोनवणे यांनी स्पष्ट केलं आहे. दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर काल रात्री पावसाचं आगमन झालं. जिल्ह्यामध्ये जवळजवळ 22.85 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सेलू आणि पूर्णा तालुक्यातील 2 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यामध्ये सेलू आणि पूर्णा तालुक्यात 2 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या पावसानं दुधणा नदी दुथडी भरून वाहत असून यावरील पुलावर पाणी आल्यानं सेलू तालुक्यातील सोना गावाचा संपर्क तुटला आहे. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालंय. सर्वदूर पडलेल्या पावसानं खरीप पिकांना मात्र फायदा होणार आहे. कोरोना महामारीच्या काळात नांदेड जिल्ह्यात स्पंदना मायक्रो फायनान्सकडून गरीब, मजूर आणि कामगारांची आर्थिक लूट होत आहे. रिझर्व्ह बँकेच्या आदेशाला त्यांनी केराची टोपलीच दाखवली. नांदेड जिल्ह्यात स्पंदना मायक्रो फायनान्स कंपनी मात्र रिझर्व्ह बँकेचे आदेश पायदळी तोडून ग्रामीण भागातील गरीब मजूर लोकांची रात्री बेरात्री बळजबरीनं वसुली करत असल्याचं चित्र आहे. सदर मायक्रो फायनान्स कंपनीचे लोक नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, भोकर, मालेगाव, मुदखेड, हिंगोली जिल्ह्यातील वसमत, औंढा, कलमनुरी, सेनगाव या परिसरात गरीब मजूर शेतकरी यांना भीती दाखवून दामदुप्पट व्याज लागेल अशी भीती दाखवत रात्री बेरात्री वसुली करण्यास येत आहेत. याचप्रमाणे रात्री 8 वाजता वसुली करण्यासाठी आलेल्या स्पंदना फायनान्सच्या 2 व्यक्तींना अर्धापूर तालुक्यातील गावात लोकांनी घेराव घालून पिटाळून लावलं आहे. यामुळे रिझर्व्ह बँकेचे आदेश न मानणाऱ्या आणि ब्लॅकमेल करून गरीब शेतकरी मजुरांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या स्पंदना मायक्रो फायनान्स कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. काय आदेश आहे रिझर्व्ह बँकेचे? रिझर्व्ह बँकेचे आदेश विचारावे.
ऑफिस टाइम तुमचा 7चा आहे का रात्रीचा? 7चा म्हणजे रात्री येणार? नाही रात्री कशामुळे ते सांगा ना. कोणत्या फायनान्स कडून आलेत आपण? स्पंदन फायनान्स को. रिझर्व्ह बँकेचा आदेश दाखवा ना. रिझर्व्ह बँकेचा आदेश दाखवतो. रिझर्व्ह बँकेचे आदेश दाखवा मला. मी कोणाला फोनवर कशाला बोलू? बोला ना तुम्ही त्यांना. कोण आहेत? बीएम सर. कोणते बीएम सर? नाव सांगा त्यांची. नागेश सर. कुठून आहेत? आदेश दाखवा ना. तुमच्याकडे आला असाल ना. तुम्ही वसुली करण्यासाठी फिरायले. सध्याच्या लॉकडाऊनचा कालावधी आहे. रिझर्व्ह बँकेचे आदेश आहेत. ते घेऊन नाही राहिलेत ना कोण. शूटिंग गेला. हां हो ना मग. काय आदेश आहेत सांगा ना. बोला ना तुम्ही त्यांना. तुमच्याकडे तुम्ही वसुलीसाठी तुम्ही आले ना. तुमच्याकडे आदेश असतील ना. तुमच्या सरला कशाला बोलू? तिथंच आहेत ना ऑफिसवर. काही सर. हो ऑफिसमध्ये तुम्ही आदेश घेऊन आले असाल ना. काहीतरी असेल ना तुमच्याकडं. हे डिमांड सिटी सर बोला. हां हे डिमांड सिटी. डिमांड सिटीज मला त्याचे घेणं देत नाही. रिझर्व्ह बँकेचे तुमचे असतील. GR निघाला असेल गव्हर्नमेंटचा ते दाखवा. हा ते बोलून नाही राहिले ते कारण कोण आहे सर तुम्ही? आहेत का तुम्हाला वसुली करण्याचे GR आहे का तसा? हा GR परिपत्रक आहे का? दाखवा ना मग असेल तर. ते GR दाखवा म्हणतात. गरीब लोकांची तुम्ही रात्रीच्याला 7 वाजता वसुली सुरू केली. बँकेचं लायसन दाखवतो ना. लायसन कशाची गरज आहे? रिझर्व्ह बँकेचा आत्ताचा GR दाखवा. नाही तर फौजदारी ठोकतो तुमच्यावर आता. हा लायसन दाखवा म्हणतात ते. बरोबर ठीक आहे. कोणाला? हो नाही माझ्याकडे नाही ते फोटोकॉपी. नाही हे याच्याकडून आलेले आहेत. TV चॅनलकडून आलेले. हॅलो सर. TV चॅनलकडून आलेले आहेत म्हटलं. उचलले माया उचलले 20,000. बरं काय आहे? आठवड्याला किती भरायचे असतात? आठवड्याला भरायचे आहेत मला 450 रुपये हप्ता. बरं काय करता आपण? काय रोज मंजुरी करीतो. 100 रुपये हप्ता हे आहे रोज. डाळी मिळी घ्या गेले तर त्याच्या 100, 150, 200 आणि आम्हाला मंजुरी आहे 100 रुपये. 300 रुपयाला टाळकी पाहिली. बरं आता रोजगार आम्ही काय करा. सध्या हे फायनान्सचे लोक वसुलीसाठी यायलेत. काय परिस्थिती तुमची? काय परिस्थिती अशी आहे. काम लागायला न लागायला मात्र ते लोक यायलेत त्याची उसुली काय करायला. म्हणतायत? द्या म्हणतात. तुम्हाला चुकत नाहीत म्हणतात. ज्या घडे तर बरे नाही तर तुम्हाला याच बटा लागत आहे. किती व्याज लागतं असं बोलतात? आता ते याज आपल्याला काही सांगतच नाही तर फक्त आपल्याला म्हणतात तुम्हाला याजदारी लागत. असं काही पत्र वगैरे काय दिले का? लेखी काही पत्र आले का फायनान्सचं तुम्हाला? नाही काय आलं नाही. तसं पत्र वगैरे काय पाठवलं का लेखी? नाही काय नाही पाठवलं. आमचे हप्ते नाही आले तर. हां हो त्याची काही नोंद वगैरे काय कशावर? नोंद वगैरे एवढी हे आणतात वही त्याच्यावरच लिहून घेतात. पहिल्यासारखं दप्तर आणत नाहीत काय नाही. पावती वगैरे काय आहे का त्याची? नाही पावती नाही काहीच नाही. पावती वगैरे काही नाही? नाही पावती देत नाहीत काय नाही. आपला हप्ताच घेऊन जातात. हां पैशाची नोंद कशावर करतात त्यांनी? आता ते पैशाची नोंद पहिले करीत गेले. एवढं रजिस्टर आणत गेले. आता रजिस्टर आता सध्या आणीनात वही आणायलेत आता. बरं त्याच्यावरच आहे. पावती वगैरे नाही त्याची? नाही पावती वगैरे नाही. स्पंदना किती पैसे घेतलेले आहेत? आम्ही 40,000 किती हप्ता आहे त्याचा? त्याचा हप्ता काही बायाला 2200 रुपये आहे आणि काही बायाला 2000. बरं हे संबंधित फायनान्सवाला आता किती वाजता आलेला आहे? त्याची 7ची मीटिंग आहे. मग ते येदू का आला आता. त्या सकाळी सगळी बायाला म्हणल्या होत्या बाया येऊ नको म्हणल्या होत्या त्याला. मात्र ते ऐकच नाही गेला. पैसे नाही मग ते रानामध्ये गेल्या निघून सगळ्या जणी. मग रानामध्ये निघून गेल्याने येदू का आला म्हणला. मी येदू का वसूल करतो म्हणलं. करा घर दाखवा म्हणलं. घर परत हिंडू लागला ते. मग ते करू लागला. 500 तरी भरला 2000तून. 500 आता कुठून भरताना या बाया आता या म्हणायत पैसेच नाही. ते ऐकच न झालंय. 500 तरी भरा नाही तर 200 तरी भरा काहीतरी भरा मात्र भरा. किती दिवसापासून फायनान्सवाल्यांनी तक्रार दिला? आम्ही 4-5 महिने झालं उचललेलं आहे. तर 2 महिने भरले नाही लॉकडाऊन मध्ये. गेलेला महिना भरला 8 तारखेला. बरं आता हे किती दिवसापासून येतोय आता पैशाचे? हे 3 महिन्यापासून 4 महिने भरले आम्ही. 4 महिने भरले. लॉकडाऊनच्या आधी 2 महिने भरले. लॉकडाऊन मध्ये 2 नाही भरले. 1 भरला. तुम्ही काय करता? आम्ही काय शेत निंदायला फिंदायला जातो. आम्ही 100 रुपये. काय रोज भेटतो? 100 रुपये रोज. आता सध्याच्या लॉकडाऊन मध्ये काय परिस्थिती आहे? 100 रुपये.
काहीच रोज फीज काहीच वाढलेला नाही आहे तेच आहे. मग किती मुलं बाळ आहेत, काय आर्थिक परिस्थिती काय तुमची? 2 लेकरं कोणाला आहेत. 2 कोणाला 4 कोणाला 3 अशीच काय परिस्थिती, खराब परिस्थिती, आता काय वाईटच परिस्थिती. बीड जिल्ह्यात नव्यानं 6 जणांना कोरोनाची लागण झाली. यामुळे जिल्हावासियांची आता चिंता वाढली. अनलॉक केलेल्या बीड जिल्ह्यावर पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ आली. बीड परळीसह काही गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. चालू आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असून जिल्ह्यात आज 258 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यामध्ये 6 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालंय. तर जिल्ह्यात आता एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 190 वर पोहोचला आहे. तर 68 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. बीड शहरातील संचारबंदी शिथिल, मात्र कंटेनमेंट झोन असणाऱ्या परिसरात कडक संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. 2 जुलै ते 9 जुलैपर्यंत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बीड शहरात संपूर्णपणे संचारबंदी लागू केली होती. आजही लागू करण्यात आलेली संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. बीड शहरात ज्या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्या भागातील काही परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे या परिसरात संपूर्णपणे कडक अशी संचारबंदी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी लागू केली आहे. त्यामुळे बीड शहरातील कंटेनमेंट झोन असणारा परिसर वगळता शहरातील इतर परिसरात शिथिलता असणार आहे, असा आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काही वेळापूर्वी काढला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस भागात दरम्यान जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे. सामान्यांना उकाड्यापासून तर बळीराजाच्या पिकांना दिलासा मिळाल्यानं बळीराजा सुखावला आहे. यामुळे दिग्रस तालुक्यातील नांदगव्हाण धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यानं धरण भरून सांडवा ओव्हरफ्लो झाला आहे. तर ओव्हरफ्लोच्या पाण्यानं धावंडा नदीला पूर आलाय. दिग्रस तालुक्यातील नांदगव्हाण धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यानं धरण भरून सांडवा ओव्हरफ्लो झाला आहे. ओव्हरफ्लोच्या पाण्यानं धावंडा नदीला पूर आलाय. अनेक शेतकऱ्यांनी डवऱ्याचे 2 फेर आणि निंदन सुद्धा आटोपल्यानं पिकांना उभारी येण्यास वरुणराजाच्या आगमनाची वाट पाहत होते. दिवसभरातील रखरखत ऊन आणि दमट हवामानामुळे शेतकऱ्यांसह शेती कामात व्यस्त असलेल्या मजुरांना घामांच्या धारांनी त्रस्त केलं होतं. शेतातील पिकं सुद्धा दुपारच्या दरम्यान ऊन धरून माना टाकल्यागत वरुणराजाच्या आगमनाच्या प्रतीक्षेत होते. दरम्यान आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केल्यानं वरुणराजा बरसेल असा शेतकऱ्यांचा अंदाज असताना दुपारी वरुणराजानं तब्बल 2 तासापेक्षा जास्त जोरदार बॅटिंग करून शेतकऱ्यांसह पिकांना नवसंजीवनी देत तृप्त केल्यानं बळीराजा सुखावल्याचं चित्र दिग्रस परिसरात पाहावयास मिळत आहे. सेवा सदन हॉस्पिटलमध्ये आपण सगळे प्रिकॉशन्स किंवा काळजी घेऊन आपले नॉन कोरोनाशी जे लागणारे ट्रीटमेंट आणि डायग्नोसिस आहेत या सर्व्हिसेस चालू ठेवल्या आहेत. तर कृपया गरजूंनी त्याचा लाभ घ्यावा. सेवा सदन हॉस्पिटलचे नेत्र विभाग पूर्वीसारखं तुमच्या सेवेसाठी कार्यरत आहे. कोरोना इन्फेक्शन टाळण्यासाठी आम्ही सर्व प्रकारची काळजी घेऊन नेत्र तपासणी व उपचार सुरू करत आहोत. तुम्ही सर्व रुग्णांनी ह्याची लाभ घ्या. नमस्कार. नमस्कार, मी डॉक्टर रविकांत पाटील, सेवा सदन हॉस्पिटल मिरज. आता आपल्याला माहित आहे की लॉकडाऊन 4.0 चालू झालेला आहे. आता आपल्याला कोरोनाची एक्झिट पॉलिसी तयार केली पाहिजे. ह्या पूर्ण लॉकडाऊनमध्ये सेवा सदन हॉस्पिटल हे नेहमीच तुमच्या सेवेसाठी उपलब्ध होते आणि ते इथून पुढे सुद्धा असंच उपलब्ध राहणार आहे. कोरोनाला ज्या ज्या गोष्टी कोरोना म्हणून आपल्याला प्रिव्हेंट करता येतील त्या सगळ्या गोष्टींची आपण प्रिकॉशन्स घेतलेले आहेत आणि आपण सगळे मिळून ह्या कोरोनावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू.
प्रकारच्या दातदुखीवर आता हमखास रामबाण आयुर्वेदिक उपाय. भारती विद्यापीठ फार्मसी कॉलेज कोल्हापूर व टिळक आयुर्वेदिक कॉलेज पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेले एनाल्डन टॅबलेट्स, फास्ट पेन रिलीफ फॉर टूथएक. आयुर्वेदामध्ये दंतविकारावर सध्या प्रचलित असलेल्या औषधापैकी गुणकारी, कमी वेळेत वेदना थांबविणारे, दंतकृमींचा नाश, हिरड्यांची मजबूती, सूज कमी करणे, कर्णशूल, रक्तस्राव थांबवणे अशा अनेक दंतव्याधीवर बहुगुणी असे एनाल्टन टॅबलेट्सचा वापर करून दात आणि दाढदुखीपासून मुक्त होऊयात. दात दाढदुखीवर पहिले आयुर्वेदिक औषध जे पोटामध्ये घेतले जाते. दात आणि दाढदुखीवर 100% गॅरंटेड वेदनाशामक आयुर्वेदिक औषध. प्रेग्नन्सी, कॅन्सर, मधुमेह पेशंटला दातदुखीवर गुणकारी आयुर्वेदिक उपाय. सर्व वयोगटासाठी उपयुक्त 100% गुणकारी औषध. कोणतेही साइड इफेक्ट्स नाहीत. एनाल्डन टॅबलेट्स मे मिलिंद केमिकल्स अँड मार्केटिंग कॉर्पोरेशन. कॉन्टॅक्ट नंबर 90 288 38 178. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन, त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळं, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ. शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. इचलकरंजी शहरात काल आणखी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झालाय. त्यामुळे शहरातील मृत्यूची संख्या 8 वर पोहोचली आहे. दररोज वाढत चाललेल्या रुग्णसंख्येत आणखी भर पडताना दिसत आहे. तर शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ही 90 वर पोहोचली. परिणामी शहर परिसरात भीतीचं वातावरण देखील निर्माण झालं आहे. शहरातील एक 75 वर्षीय शिक्षकाचा उपचारादरम्यान कोरोनानं मृत्यू झालाय. त्याचबरोबर IGM रुग्णालयात पॉझिटिव्ह उपचार सुरू असणाऱ्या एका 65 वर्षीय व्यक्तीचा मंगळवारी मृत्यू झाला होता. त्याचाही कोरोना अहवाल काल पॉझिटिव्ह आलाय. मंगळवारी प्राप्त अहवालात एक डॉक्टर, नामांकित बँकेचा CEO आणि संचालक यांनाही लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे दवाखान्यातील 7 तर बँक अधिकाऱ्यांच्या संपर्कातील 68 जणांचे स्त्राव तपासणीसाठी पाठवलेत. शहरातील लंगोटे मळा परिसरातील या कोरोनाबाधित शिक्षकाचा मृत्यू झालाय. त्यांनी सुरुवातीला अतिशय बिकट परिस्थितीत नूतन मराठी विद्यालय ही संस्था स्थापन करून या माध्यमातून सर्वसामान्य मुलांना शिक्षण देण्याचं काम सुरू केलं होतं. त्यांच्या शाळेत शहरातील अनेक मान्यवर शिक्षण घेतलेले आहेत. हे विद्यालय आजही अविरतपणे ज्ञानदानाचं काम करते. त्यांना आदर्श शिक्षक हा पुरस्कारही मिळाला होता. त्यांचं शहरातील सामाजिक कार्यातही मोलाचं योगदान होतं. त्यामुळं या शिक्षकाचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान इचलकरंजी शहरासाठी दिलासादायक बाब म्हणजे सुरुवातीला कोरोनाबाधित आढळलेले रुग्ण आता बरे होत आहेत. तर कुडचे मळ्यातील सर्व कोरोनाबाधित रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. त्यामुळे आता शहरातील कोरोनावर मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 27 वर पोहोचली आहे. हातकणंगले तालुक्यात इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या चंदूर गावात सामान्य नागरिकांना शिवीगाळ करून ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांची नागरिकांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप इथल्या ग्रामस्थांनी केला आहे. मात्र या आरोपाचं सरपंच संजय घोरपडे यांनी खंडन केले.
त्यांनी दिलेल्या माहितीत असं म्हटलंय की चंदूर इथे शाहूनगर गल्ली नंबर 6 मध्ये गटर बांधण्याची मागणी नागरिकांनी केली होती. सदरचं काम शासकीय नियमांप्रमाणे सर्वच बाबी पूर्ण करून चालू करण्यात आलं. मात्र इथल्या 2 रहिवासी मालमत्ताधारक आपल्या व्यक्तिगत वादातून शासकीय मंजुरी कामाला विरोध करत होते. या गल्लीमधील अनेक नागरिकांच्या मागणीनुसार त्याचबरोबर ग्रामपंचायत नगररचनाप्रमाणे या ठिकाणी गटर बांधणं आवश्यक होतं. मात्र या कामास इथल्या नागरिकांनी विरोध दर्शवला आणि शासकीय काम पूर्ण करणार ही माझी भूमिका होती. सदर गटारीचं काम बंद पडलं तर अनेक नागरिकांचं नुकसान होणार असल्यानं तिथे नागरिकांनी गर्दी केली. या विचारातूनच त्या ठिकाणी वादावादीचा प्रसंग घडला. मात्र आमच्याकडून कोणताही धमकीचा प्रकार घडला नसल्याचं घोरपडे यांनी सांगितलं आहे. यावेळी उपसरपंच रामा पुजारी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. काल गल्ली नंबर 6 मध्ये तो विकास कामासाठी आम्ही तिथे गेलो होतो. आमचे सहकारी व आम्ही काम चालू असताना काही ठराविक नागरिकांनी ते काम बंद पाडावं, काम करू नये असा वाद निर्माण केला. आम्ही बोललो की 6 महिने झालं तिथे वाद चालू आहे, आम्ही कोणत्याही परिस्थितीत म्हणजे काम ते चांगल्या प्रकारे पूर्ण करून ते पूर्ण करावं असं आमची इच्छा होती. आणि ते लोक आम्हाला ते काम न करावं, त्यांच्या वैयक्तिक वादात ते काम थांबवण्याच्या मार्गी होते. आम्ही ते काम आमच्या पद्धतीने आमचे सहकार्य पूर्ण केले सर. आणि सर काल जो प्रकार झाला असा कोणत्याही प्रकारे आम्ही तिथे कोणाला जीवाई मारण्याची धमकी किंवा असा प्रकार तिथे झालेला नाही आहे. तारापूर औद्योगिक वसाहतमधील कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या उजव्या हातची 5ही बोटं पूर्णपणे कापली गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आणखी पुढे म्हणावं तर त्याला कंपनीकडून उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आलं. मात्र त्यासाठी त्याला कंपनी प्रशासनाकडून फक्त 5,000 रुपये देऊन उपचारासाठी पाठवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अकबरचे वडील तो लहान असताना मयत झाल्याने त्याला मजुरी करणं गरजेचं झालं. आईसहित आपल्या लहान भावंडांची सर्व जबाबदारी अकबरवरती आल्याने त्याने बोईसर तारापूर इथं करमतार इंजिनिअरिंग प्लॉट नंबर S38/1 या कारखान्यात काम करण्यास सुरुवात केली. परंतु दुर्दैवानं कंपनीत काम करत असताना अपघात होऊन त्याच्या उजव्या हाताची 5ही बोटं मशीनमध्ये आल्यानं कापली गेली. परंतु अजूनपर्यंत कंपनी प्रशासनाकडून त्याला कोणतीही मदत न देता त्याला आणि त्याच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडून दिलं आहे. कामगार उपायुक्त यांचं कार्यालय तारापूर बोईसर इथं असूनही या मजुराला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नसल्यानं कामगारांच्या मनामध्ये नाराजी निर्माण झाली आहे. मेरी 5 मिली गई, अभी उन लोग से मेडिकल करे, अभी कुछ कर रहे नहीं है. घर में कोई देखने भी नहीं आता है, कोई भी नहीं आता घर में दवाखाने से. मेरे छोटे भाई बहन हैं, मेरी मम्मी भी नहीं कमाती है, मम्मी की भी तकलीफ है. मैं अभी कैसे जाऊँ, दूसरे कंपनी में काम भी नहीं मिलेगा मेरे को. फिर मैं वो कुछ कर रहे भी नहीं थे उन लोग. तो बाद में बस गेट पे जाता तो बोलते हाँ ठीक होने का लाना, ठीक होने का बताएगा. जळगावमध्ये कोरोनाची लढाई जिंकायची असेल तर टेस्ट वाढवणं गरजेचं आहे असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी कोविड संदर्भात आढावा घेऊन प्रशासनाशी त्यांनी चर्चा केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की लोकांना स्नुषा मिळत नाही, आवश्यक उपचार सुविधा मिळत नाहीत, पुरेसे बेड नाहीत, टेस्ट कमी आहेत. कोरोनाशी जिंकायचं असेल तर टेस्ट वाढवणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना फडणवीस म्हणाले की संपूर्ण देश कोरोनाशी लढा देत असताना तिन्ही पक्ष फोडाफोडीचं राजकारण करत आहेत. मी सामनाच्या टीकेला महत्त्व देत नाही. सामना आता बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा नाही. तेव्हा ते तत्वाकरिता काम करीत होते. ते शिवसेनेचे मुखपत्र होते. आता ते तत्वाच्या विरोधात ज्यांची तत्व आहेत अशा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं मुखपत्र सामना झाला आहे, अशी खोचक टीका फडणवीस यांनी केली आहे. सुनील आराख, SBN मराठी, भुसावळ. मी आता कोरोनाच्या संदर्भात जळगावमध्ये आज आहे आणि जळगावमधली परिस्थितीचा आढावा मी घेणार आहे. आता
हॉस्पिटलला मी त्या ठिकाणी जाणार आहे, त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिसला देखील मी जाणार आहे. मी सगळीकडे हॉस्पिटल्सच्या व्हिजिट, प्रशासनाशी चर्चा करतो आहे. मुळात मला असं वाटतं की खूप प्रॉब्लेम्स लोक सहन करत आहेत. लोकांना शुश्रूषा मिळत नाही, लोकांना बेड्स मिळत नाही, लोकांना आवश्यक तशा प्रकारचे उपचार मिळत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की टेस्ट या अत्यंत कमी आहे. जर कोरोनाची लढाई लढायची असेल तर मोठ्या प्रमाणात टेस्ट वाढवणं हे गरजेचं आहे. सर काय सांगणार तुम्ही? त्या संदर्भात आता कोर्टाने 15 तारखेला ती केस ठेवलेली आहे. मला असं वाटतं की राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले पाहिजेत. जास्तीत जास्त त्या ठिकाणी आपल्या वकिलांच्या माध्यमातून सर्व विषय मांडून कुठलाही विपरीत निर्णय होणार नाही या दृष्टीनं राज्य सरकारने प्रयत्न करावे. त्या संदर्भात राज्य सरकारला आमची पूर्ण साथ आहे. मला असं वाटतं की हे जे काही फोडाफोडीचं राजकारण आहे हे करण्याची ही वेळ नाही आहे. कुरघोडीचं राजकारण करण्याची वेळ नाही आहे. संपूर्ण महाराष्ट्र हा आणि देश कोरोनाशी झगडतो आहे आणि त्याच्यावर फोकस ठेवायच्या ऐवजी हे 3 सत्तेतले पक्ष एकमेकाशीच भांडत आहेत. ही अवस्था काही योग्य असं मला वाटतं. सामनाच्या टीकेला आम्ही कधी प्रतिक्रियाही देत नाही. खरं म्हणजे मी कालही सांगितलं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हा सामना राहिलेला नाही. आता तेव्हा हा सामना तत्वांकरता काम करत होता. हे शिवसेनेचं मुखपत्र होतं. आता त्या तत्वांच्या विरोधात ज्यांची तत्व आहेत अशा काँग्रेस राष्ट्रवादीचे मुखपत्र सामना झाला आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या काळात अशा प्रकारचे जे काही तत्वाच्या विरोधातल्या गोष्टी आहेत या सामनाने कधीच केल्या नाहीत आणि म्हणून त्याच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची. आणि खरं असं आहे की सामना वाचत किती लोक असतील, पण माध्यमांना एक आयती बातमी मिळते, दिवसभर आपल्याला चालवता येते, एक त्याच्यावर चर्चा घडवता येते आणि म्हणून ते घडते. आमच्या लेखी आत्ता हे महत्त्वाचं नाहीच. आत्ता खरं महत्त्व हे कोरोनाच्या लढाईला. संजय राऊतांनी जो आता म्हणजे पवारांची मुलाखत घेतली आहे त्याचा प्रोमो गाजतोय, काय म्हणाल? नाही, चांगलं आहे. त्यांनी काहीतरी प्रोमो त्याचा असा केला आहे की एक शरद आणि बाकी सगळे गारद. ना कोण कोण गारद आहे हेही बघावं लागेल. बाकी सगळे म्हणजे उद्धवजी पण गारद का असा देखील विचार करावा लागेल. पण काल मला एकाने मेसेज पाठवला आणि त्यात गमतीने त्यांनी असं लिहिलं होतं की दुसरी एक मुलाखत राऊत साहेबांची देखील करा आणि त्याला नाव द्या एक नारद आणि शिवसेना गारद. सर आणि एक प्रश्न असा आहे, पलूस तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. पलूस पंचायत समिती इथं झालेल्या आढावा बैठकीत डॉक्टर विश्वजित कदम बोलत होते. यावेळी महेंद्र अप्पा लाड, तानाजीराव पाटील आटपाडी, प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी राहुल रोकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव, मुख्याधिकारी अश्विनी पाटील तसंच सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. डॉक्टर विश्वजित कदम पुढे म्हणाले की कोरोनाबरोबरच सार्वजनिक विकास कामांचा आढावा घेतलेला आहे. पूर परिस्थितीचा आढावा देखील घेत आहोत. विविध विकास कामांना राज्य पातळीवर मंजुरी करून घेतलेली आहे. हवामानात बदल आहे. महापुराचा सामना करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना प्रशासन करत आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून 8 नवीन बोटी खरेदी केलेल्या आहेत. 20 जुलैला या बोटी पलूस तालुक्यात हजर होत आहेत. त्याच पद्धतीनं नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झालं आहे. ठिकठिकाणी निश्चित झालं नाही तरी लवकरच या संदर्भात निर्णय घेतला जाईल. तसंच क्रीडा संकुलाचं काम सुरू होत आहे. लोकांनी काळजी घ्यावी. सॅनिटायझर, मास्क यांचा वापर जरूर करावा असं आवाहन डॉक्टर विश्वजित कदम यांनी केलं आहे. संदीप नाझरे, SBN मराठी, पलूस. सर्व प्रशासकीय कामकाजांची एक आढावा बैठक या ठिकाणी घेतली होती आणि विशेष करून जे करोनाच्या या व्हायरसच्या संकटावर जे कामकाज महसूल अधिकारी, आरोग्य अधिकारी, पोलीस यंत्रणा करत आहे त्याच्या संदर्भातही मी आज आढावा बैठक चर्चा केली. आणि मला या ठिकाणी सांगायचं आहे की पलूस आणि कडेगावमध्ये हा करोना रुग्णांचा आकडा हा कमीत कमी राहावा याच्या करता मनापासून प्रयत्न सर्वांचे चालू आहेत. त्याचबरोबर राज्याच्या माध्यमातून या ठिकाणी सार्वजनिक विकास कामांना सुद्धा गती देण्याचं काम हळूहळू या ठिकाणी होते. रस्ते, इतर सार्वजनिक व्यवस्था
की लवकरात लवकर त्यांची कामांची गती व्हावी यासाठी यंत्रणाही आता कामाला लागलेली, 100% कर्मचारी आता आपापल्या खात्यात काम करून लागलेले आहेत. अशा संदर्भातल्या सूचना आज या ठिकाणी आम्ही दिलेल्या आहेत. एकत्रित भरूच नगरपालिका असेल, कडेगाव नगरपंचायत असेल, त्याच्या संदर्भातली आज या ठिकाणी आढावा बैठक आम्ही घेतली आहे. धन्यवाद. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय तर गुहागर तालुक्यातही दमदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे देवघर इथल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून भात शेती पाण्याखाली गेली आहे. 12 जणांच्या घरात पाणी शिरल्यानं या नागरिकांना या पावसाचा फटका बसला असून यांचं नुकसान झालं आहे. गुहागर चिपळूण मार्गावरील देवघरमध्ये मुसळधार पाऊस झालाय. या ठिकाणी नव्यानं तयार करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या रस्त्याच्या कामामुळे रस्त्याशेजारील घरात पाणी घरामध्ये घुसलं आहे. त्यामुळे घरांचं नुकसान झालं असून त्याची भरपाई मिळावी अशी मागणी आता सध्या जोर धरत आहे. सारथी संस्थेच्या बैठकीत बसण्यावरून झालेला वाद अखेर मिटलाय. सारथी संस्था बंद होऊ देणार नाही, तसंच सारथीला 8 कोटी देणार असल्याचं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. मराठा समाज समन्वयकांसोबतच्या बैठकीत वाद झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना आपल्या दालनात बोलावून बैठक घेतली. यावेळी अजित पवार यांनी संभाजीराजे यांना आपल्यासोबत समोर मंचावर बसवलं. या बैठकीत मंत्री विजय वडेट्टीवार, नवाब मलिक, सचिन सावंत हे देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर अजित पवारांनी या सारथी संस्थेसाठी 8 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. सारथी संस्था बंद होणार नाही, कुणीही अफवा पसरवू नका, मराठा समाजात गैरसमज पसरवू नका, सारथीचं काम पारदर्शी व्हावं असं अजित पवार म्हणाले आहेत. सारथीचं काम नियोजन विभागाच्या अखत्यारीत घेतलं जाणार आहे. मुख्यमंत्र्यांना विनंती देखील केली जाईल. अण्णासाहेब पाटील महामंडळ हे नियोजन खात्याच्या अखत्यारीत घेणार असं अजित पवारांनी सांगितलं आहे. त्याचा काहीच संबंध नाही. त्याच्या संदर्भात मला तेच कळत नाही की तिथं जास्त लोक तिथं जमलेले होते, सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी. त्याच्यामध्ये तर विजय वडेट्टीवार खाली येऊन बसले, त्यांनी त्यांची खुर्ची खाली केली की म्हणले किंवा मी इथं खाली बसतो. आणि त्याच्यानंतर आम्ही इथं आलो. आम्हाला इथं बसायचंच होतं, पण इथं आम्ही ठराविक लगच बसलो असतो. काहींना आठवत असेल की मी 10:30ला पहिल्यांदा आलो. तिथं सगळ्यांना एक एक लाईन सोडून बसवा, म्हणजे अंतर ठेवून बसा. तुम्ही बघताय कितीतरी आपल्यातले नागरिक मृत्युमुखी पडतायत, कितीतरी लोकप्रतिनिधी. आता औरंगाबादचे 2 शिवसेनेचे नगरसेवक गेले. माझा विरोधी पक्षनेता माजी दत्ता काका साहनी, तो त्याच्या म्हणजे बळी पडला कोविड-19च्या. आणि तेच नाही, इतर अनेक जण अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. त्यावेळेस सगळ्यांनी काळजी. काय होतं, व्हीसीवर मिटिंग घेतली ना तर मिटिंगवरती पण काही त्याच्यात नीट निर्णय होत नाही. म्हणून मी त्यांना सांगितलं की आपण तिथं बाकीच्यांचं ऐकू आणि प्रमुख जण आम्ही इथं आलो आणि इथं मिटिंग घेतली. त्या त्या भागामध्ये कोरोनाची परिस्थिती जास्त जर एक ठराविक एरियात असेल तर तिथं लॉकडाऊन वाढू शकतो. आता मुंबईमध्ये तुम्ही बघितलं, धारावीमध्ये काल तर एकच पेशंट नाही, काल एक असे म्हणजे संख्या कमी झालेली आहे. परंतु उद्याच्याला कुठं जर संख्या वाढली कोविड बाधित लोकांची, कोरोना बाधित लोकांची, तर निश्चितपणे साखळी तोडण्याच्या करता काही बाबतीमध्ये तशा प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. आणि हा निर्णय घेण्याचा अधिकार तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे तालुक्याचं अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग नगरपालिकेला तिथल्या चीफ ऑफिसरला दिलाय, तिथल्या प्रांताला दिलाय. जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर, आयुक्तालय असेल तर आयुक्त यांना त्या ठिकाणी दिले. विरोधी पक्षाने आपल्या सरकारवर टीका केलेली की असमन्वय आघाडी आहे, कुठलाही निर्णय घेताना आपल्यामध्ये समन्वय नसतो. ह्याच्यामध्ये कारण नसताना वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या पसरवल्या जातात. आता देखील ते आता शिवसेनेचे नगरसेवकांचं उत्तर दिलं, पुन्हा तेच 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 तेच. एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये एखादी एवढी कुठली बातमी जर ते झाली तर त्याचा धचा मा करायचं काहीच कारण नाही. आपण पण जरा बातम्या देत असताना त्याचा पुढचा मागचा विचार करून दिला तर त्या ठिकाणी बरं होईल. आता सारथीच्या बद्दल एवढा चांगला निर्णय घेतलाय आम्ही,
तरी ह्यांचे प्रश्न तिसरेच चाललेले. दादा, महाराष्ट्रात आंदोलन सुरू झालं का तुम्ही काही त्याच्यामध्ये तसं कुठल्याही गोष्ट आम्हालाही कळतं कुणाचा मान ठेवला पाहिजे, सन्मान ठेवला पाहिजे. काय आम्ही आज नाही राजकारणात आलो, 30-30 वर्ष आम्हाला लोक निवडून देतात आणि आज मी लोक मला आज ओळखत नाही. मी प्रत्येकाचा मान सन्मान ठेवणारा माणूस आहे. याची गोष्ट पण फिजिकल डिस्टन्स हाही तितकाच महत्वाचा. या गोष्टीची जाणीव सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे. एक प्रश्न आहे की स्टॅगर्ड आणि तुम्ही लॉकडाऊन संदर्भात बोलता म्हणून विचारतोय की सरकारकडे असा काही प्रस्ताव आहे का की इव्हन सरकारी ऑफिसर्स जे आहेत ते वेगवेगळ्या वेळी उभे राहावेत किंवा जे नॉन इसेन्शियल सर्व्हिसेस आहेत किंवा इमर्जन्सी सर्व्हिस डिपार्टमेंट जे नाही आहेत त्यांच्याकडे तशा प्रकारचा कुठलाही नाही प्रस्ताव. पण एक गोष्ट खरी आहे की सगळ्यांनी नियमावलीचं पालन करत त्या ठिकाणी बोललं पाहिजे. आता तुम्ही बघताय, तुम्ही आल्यापासून मी माझा मास्क काढला नाही. हा शाणा मास्क खाली घेऊन बोलतो, हे कसं काय चालतं? म्हणजे आता प्रश्न विचारणारेच नियम पाळत नाही. मी सांगू का डिपार्टमेंटला, याने मास्क खाली घेतला होता, याला दंड ठोका म्हणून आहे ना दंड. सेवा सदन हॉस्पिटलमध्ये आपण सगळे प्रिकॉशन्स किंवा काळजी घेऊन आपले नॉन कोरोनाशी जे लागणारे ट्रीटमेंट आणि डायग्नोसिस आहेत या सर्व्हिसेस चालू ठेवल्या आहेत. तर कृपया गरजूंनी त्याचा लाभ घ्यावा. सेवा सदन हॉस्पिटलचे नेत्र विभाग पूर्वीसारखं तुमच्या सेवेसाठी कार्यनिरत आहे. कोरोना इन्फेक्शन टाळण्यासाठी आम्ही सर्व प्रकारची काळजी घेऊन नेत्र तपासणी व उपचार सुरू करत आहोत. तुम्ही सर्व रुग्णांनी ह्याचे लाभ घ्यावे. नमस्कार. नमस्कार, मी डॉक्टर रविकांत पाटील, सेवा सदन हॉस्पिटल मिरज. आता आपल्याला माहित आहे की लॉकडाऊन 4.0 चालू झालेला आहे. आता आपल्याला कोरोनाची एक्झिट पॉलिसी तयार केली पाहिजे. ह्या पूर्ण लॉकडाऊनमध्ये सेवा सदन हॉस्पिटल हे नेहमीच तुमच्या सेवेसाठी उपलब्ध होते आणि ते इथून पुढे सुद्धा असंच उपलब्ध राहणार आहे. कोरोनाला ज्या ज्या गोष्टी कोरोना म्हणून आपल्याला प्रिव्हेंट करता येतील त्या सगळ्या गोष्टींची आपण प्रिकॉशन्स घेतलेल्या आहेत आणि आपण सगळे मिळून ह्या कोरोनावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू. सर्व प्रकारच्या दातदुखीवर आता हमखास रामबाण आयुर्वेदिक उपाय. भारती विद्यापीठ फार्मसी कॉलेज कोल्हापूर व टिळक आयुर्वेदिक कॉलेज पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेले एनाल्डन टॅबलेट्स, फास्ट पेन रिलीफ फॉर टूथएक. आयुर्वेदामध्ये दंतविकारावर सध्या प्रचलित असलेल्या औषधापैकी गुणकारी, कमी वेळेत वेदना थांबविणारे, दंतकृमींचा नाश, हिरड्यांची मजबूती, सूज कमी करणे, कर्णशूल, रक्तस्राव थांबवणे अशा अनेक दंतव्याधीवर बहुगुणी असे एनाल्टन टॅबलेट्सचा वापर करून दात आणि दाढदुखीपासून मुक्त होऊयात. दात दाढदुखीवर पहिले आयुर्वेदिक औषध जे पोटामध्ये घेतले जाते. दात आणि दाढदुखीवर 100% गॅरंटेड वेदनाशामक आयुर्वेदिक औषध. प्रेग्नन्सी, कॅन्सर, मधुमेह पेशंटला दात दुखीवर गुणकारी आयुर्वेदिक उपाय. सर्व वयोगटासाठी उपयुक्त 100% गुणकारी औषध. कोणतेही साइड इफेक्ट्स नाहीत. एनाल्डन टॅबलेट्स में मिलिंद केमिकल्स अँड मार्केटिंग कॉर्पोरेशन. कॉन्टॅक्ट नंबर 90 288 38 178. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन, त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळं, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील.
एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696.